तर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना आपण पहिला चॅप्टर किंवा पहिलं प्रकरण बघणार आहोत, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहण्याची गरज काय? तर भारतीय राज्यव्यवस्था जी आहे किंवा भारतीय राज्यघटना जी आहे याच्यावरती स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. हे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. तर ह्या ब्रिटिशांचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये त्यांना जे केलेले कायदे वगैरे आहेत त्या कायद्याचा परिणाम भारतीय राज्यव्यवस्थेवरती किंवा त्या प्रचलित शासन व्यवस्थेचा परिणाम आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेवरती पडलेला आहे. तर शासन व्यवस्था कशा पद्धतीनं परिणाम पडलेला आहे हे आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून जाणून घ्यायचं आहे. तर पहा की आपल्याकडे जे सत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे, भारतीय राज्यघटना जी अंमलात आलेली आहे, हे अंमलात असताना भारताला स्वातंत्र्य मिळताना हे सत्तेचं हस्तांतरण होतं. कुठून होतं? ब्रिटिशांकडून भारतीयांकडे होणारं सत्तेचं हस्तांतरण होतं. आणि हे शांततापूर्व मार्गाने झालेलं हस्तांतरण असल्यामुळं ब्रिटिशांनी आधी केलेले म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केलेले कायदे किंवा त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असलेली प्रचलित राज्यव्यवस्था कशा पद्धतीनं होती, कशा पद्धतीनं ती डेव्हलप होत गेली, विकसित होत गेली आणि तिचा परिणाम स्वातंत्र्यानंतरच्या राज्यघटनेवरती आपल्या राज्यव्यवस्थेवरती कशा पद्धतीनं झाला हे जाणून घेण्यासाठी किंवा हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीची फार गरज आहे. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं ध्यानात काय घ्यावं लागतं की आपल्याला ह्या राज्यघटनेवरती किंवा राज्यघटनेची विकसन किंवा विकास ह्या राज्यव्यवस्थेचा भारतीय राज्यव्यवस्थेचा विकास होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, ते कोणकोणते घटक आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला महत्त्वाचं माहीत पाहिजे. ह्याच्यामध्ये घटक कोणकोणते आहेत बघा इतिहासामध्ये गेलं तर एक म्हणजे आहे ब्रिटन हा देश आहे किंवा ब्रिटिश इथले लोक आहेत, हा एक घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे ईस्ट इंडिया कंपनी हा एक घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे भारतातील राजे, जे भारतीय राजे होते, भारतीय राजे महाराजे. आणि सर्वात महत्त्वाचा पुढचा घटक आहे भारतातील नागरिक किंवा पीपल ऑफ इंडिया, भारतातील नागरिक, पीपल ऑफ इंडिया. ह्या चार घटकाचा ब्रिटिश लोक आहेत, ब्रिटिश. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आहे, भारतातील लोक आहे पीपल ऑफ इंडिया आणि भारतातील राजे महाराजे आहे. ह्या चार घटकाभोवती सत्तेचं काय आहे? हस्तांतरण आहे. म्हणजे बघा सत्ता कशा पद्धतीनं हस्तांतरित झालेली. पहिली सुरुवातीला सत्ता होती ब्रिटिश येण्याच्या आधी भारतीय राजे महाराजांच्या हातामध्ये. म्हणजे काय तर भारतात त्यावेळेस कोण होतं ब्रिटिश येण्याच्या आधी? तर भारतातील राजे. त्याच्यामध्ये काय होतं? मुघल हे फार महत्त्वाचे होते, मुघल. आणि मुघल साम्राज्याचा ऱ्हास होत गेल्यानंतर जे भारतातील विविध भागामध्ये तयार झालेले छोटे छोटे राजवाडे म्हणजे मराठे असतील, त्याच्यामध्ये हैदराबादचा निजाम असेल, बंगाल प्रांत असेल, बंगाल प्रांतामधील नवाब असतील, अवध प्रांत असेल, अवध प्रांतामधील नवाब असतील, शीख असतील, हे भारतीय राजे ह्यांच्याकडून ही सत्तेचं हस्तांतरण झालेलं होतं ईस्ट इंडिया कंपनीकडे. आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून ही सत्ता ब्रिटिश लोकांकडे गेली आणि ब्रिटिशांकडून भारतातील लोकांकडे म्हणजे आपल्याकडे आली लोकशाही. म्हणून पीपल ऑफ इंडिया हे महत्त्वाचे आहेत. लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी आली आपल्याकडे. तर ह्या चार घटकांचा आपल्याला अभ्यास महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट काय आहे? ही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर 31 डिसेंबर 1600 रोजी 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटिश म्हणजे ब्रिटनमधील हा ब्रिटन जो आहे
हा युरोप खंडामधला एक छोटासा देश आहे. ह्या छोट्याशा देशामधील काही व्यापाऱ्यांनी मिळून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ एलिझाबेथ फर्स्ट हिच्याकडून ह्या ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याची म्हणजे ह्या ईस्ट इंडिया कंपनीला 31 डिसेंबर 1600 साली भारताशी व्यापार करण्याची एक सनद प्राप्त झाली. कुणाकडून झाली ह्या ईस्ट इंडिया कंपनीला? ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ किंवा ब्रिटिशांकडून. एलिझाबेथ म्हणजे कोण आहे? ब्रिटिश आहे. ब्रिटनची महाराणी आहे, तिथली सर्वोच्च सत्ता आहे. ह्या एलिझाबेथकडून काय केली? ईस्ट इंडिया कंपनीला एक सनद प्राप्त झाली, त्याला आपण चार्टर म्हणू शकतो. हा चार्टर प्राप्त झाला आणि काय होतं त्याच्यामध्ये? तर भारत किंवा आग्नेयेकडील देश आहेत जे, तर ह्या देशांशी व्यापार करण्याचा एकाधिकार, म्हणजे फक्त ही कंपनीच व्यापार करू शकत होती. ब्रिटनमधील इतर दुसरे कोणतेही व्यापारी भारताशी व्यापार करू शकत नव्हते. अशी सनद प्राप्त करून घेतली 31 डिसेंबर 1600ला. आणि ही सनद होती पहिल्यांदा 15 वर्षासाठी. किती वर्षासाठी होती ही? 15 वर्ष. फक्त 15 वर्षासाठी ही कंपनी भारताशी किंवा इतर आग्नेयेकडील देशांशी व्यापार करू शकत होती. त्यानंतर ही ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. भारतात हिचं आगमन झालं 1608 साली, सन 1608 साली. त्यावेळेस भारतावरती राज्य चालू होतं. इथला राजा होता मुघल सम्राट जहांगीराचं राज्य होतं. आणि 1608 साली ही व्यापार करण्यासाठी आलेली कंपनी होती. व्यापार करण्यासाठी आल्यानंतर ज्यावेळेस सन 1707 रोजी मुघल सम्राट औरंगजेब याचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर भारतामध्ये अशी सर्वोच्च आणि स्ट्रॉंग सत्ता शिल्लक राहिली नाही. भारतामध्ये एक स्थानिक सत्ता उदयास आल्या, म्हणजे हैदराबादचा निजाम आला, त्यानंतर बंगालचा नवाब आला, त्यानंतर अवधमध्ये नवाब आला, मराठे आले, असे शीख आले, राजपूत आले. असे सत्तेचं काय केलं? विघटन होत गेलं. सत्ता वेगवेगळ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. एक केंद्रीकृत सत्ता राहिली नाही औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर. आणि त्याचाच फायदा ह्या ईस्ट इंडिया कंपनीनं घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीनं 1757 रोजी बंगालचा जो नवाब आहे, बंगाल प्रांत, ह्या बंगाल प्रांताचा नवाब होता नवाब सिराजुद्दौला. याच्यासोबत पहिली लढाई झाली, त्याला म्हटलं जातं प्लासीची लढाई. आणि ह्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचं भारतामध्ये सत्तेचं जे पाय रोवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ह्या प्लासीच्या लढाईने केलेलं आहे. ह्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला ह्याचं काय झालं? बंगालच्या नवाबाचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर 1764ला दुसरी महत्त्वाची लढाई झाली, तिला म्हटलं जातं बक्सारची लढाई. ह्या बक्सारच्या लढाईमध्ये 3 सत्ता एकत्र आलेल्या होत्या इंग्रजांविरुद्ध. ते म्हणजे होता बंगालचा नवाब मीर कासिम, त्यानंतर अवध प्रांत होता, अवध प्रांताचा नवाब सुजाउद्दौला होता आणि मुघल सम्राट शहा आलम दुसरा होता. ह्या तिघांच्या मिळून सत्तेला 3 जणाच्या एकत्र 3 जण लढले होते आणि त्या तिघांना ब्रिटिशांनी एकत्रितपणे पराभूत केलं. आणि पराभूत केल्यानंतर ब्रिटिशांनी बंगालमध्ये सत्तेची स्थापना झाली, ब्रिटिशांची बंगाल प्रांतामध्ये. असा आपला हा भारत देश आहे. असा जर बघितला तर अशा पद्धतीचा, तर ह्या बाजूला आहे बंगाल प्रांत. अशा पद्धतीनं ह्या बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिश सत्ता उदयास आली ह्या प्रांतामध्ये. तर त्यानंतर 1764ला बक्सारच्या लढाईमध्ये ही झाल्यामुळं ब्रिटिशांचा विजय झाल्यामुळं काय झालं? बंगाल प्रांतामध्ये ह्याची स्थापना झाली. त्यानंतर 1765 रोजी जो मुघल सम्राट होता मुघल सम्राट शहा आलम, ह्या शहा आलमनं ब्रिटिशांना किंवा ईस्ट इंडिया कंपनी, आपण काय म्हणू शकतो आता, ही तर ईस्ट इंडिया कंपनी आहे, ब्रिटिश नाही, तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी अधिकार दिले 1765ला. कोणी दिले? शहा आलमनं.
दिवाणी अधिकार. आता दिवाणी अधिकार म्हणजे काय, तर दिवाणी अधिकार म्हणजे महसूल गोळा करण्याचे अधिकार. महसूल गोळा करण्याचे अधिकार. बंगाल प्रांतामध्ये त्यावेळेस नवाबही होता, इथं नवाब पण होता आणि त्यावेळेस कंपनी पण होती. कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, दोन्हीचं राज्य चालू झालेलं होतं 1765. तर 1765 पासून 1773 पर्यंत इथं दुहेरी शासन व्यवस्था होती. दुहेरी शासन व्यवस्था कशा पद्धतीनं, इथं नवाबाचंही राज्य होतं आणि इथं कंपनीचंही राज्य होतं. नवाबाचं कसं, तर कंपनीकडे होते दिवाणी अधिकार. दिवाणी अधिकार म्हणजे महसूल गोळा करण्याचे आणि महसूल संबंधी जे दावे खटले असतील किंवा जे दिवाणी अधिकार असतील, दिवाणी न्यायालयाचे अधिकार, हे कंपनीला प्राप्त झालेले होते. महसूल गोळा करण्याचं काम कंपनी करत होती. आणि दुसरं नवाबाकडे काय होतं, तर तिथली कायदा सुव्यवस्था आणि फौजदारी व्यवस्था सांभाळण्याचं काम नवाबाकडे होतं. तर अशी दुहेरी दोन्ही पद्धतीची शासन व्यवस्था जी चालू होती, ही चालू होती बंगाल प्रांतामध्ये. कुठून, 1765 पासून 1773 पर्यंत. तर ही जी शासन व्यवस्था होती, अतिशय खराब पद्धतीची शासन व्यवस्था असल्यामुळं ब्रिटनच्या संसदेमध्ये, ब्रिटनमध्ये जी संसद होती, तर बघा तिथं काय होतं, ब्रिटनमध्ये 2 सभागृह होते. संसद ही ब्रिटिश पार्लियामेंट हे 2 सभागृहाचं मिळून बनलेलं होतं. एक होतं हाऊस ऑफ लॉर्ड आणि दुसरं होतं हाऊस ऑफ कॉमन्स. तर ह्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ह्याच्यावरती काय झाला, चर्चा विचार विनिमय झाला आणि कंपनीनं जी आता बंगाल प्रांतामध्ये सत्ता हस्तांतरित केलेली होती, म्हणजे एखादा भूप्रदेश पण कंपनीच्या ताब्यात आलेला होता. हा एवढा छोटा बंगाल प्रांत, म्हणजे त्याच्यामध्ये होतं बंगाल, बिहार आणि ओडिसा, असे 3 राज्य होते त्याच्यामध्ये, बंगाल, बिहार आणि ओडिसा. तर ह्या बंगाल, बिहार आणि ओडिसाची दिवाणी गोळा करण्याचं, म्हणजे एक राज्यकारभार करण्याचं, एका भूप्रदेशावरती राज्य करण्याचं काम कंपनी करत होती. आणि हे काम कुठंतरी नियंत्रित करण्याचं ब्रिटिशांना वाटलं आणि त्यानुसार त्यांनी 1773 रोजी एक कायदा काढला. त्याला म्हटलं जातं नियामक कायदा किंवा ह्याला म्हणतो रेग्युलेटिंग ॲक्ट. तर 1773चा नियामक कायदा फार महत्त्वाचा आहे. आता इथं बघा, कंपनी आहे, कोणकोणते प्लेयर्स आहेत ते महत्त्वाचं ध्यानात ठेवणे गरजेचं आहे. ब्रिटिश शासन आहे, त्याला ब्रिटिश संसद किंवा ब्रिटनची महाराणी, ब्रिटनचा सम्राटही म्हणू शकतो, ब्रिटिश. त्यानंतर दुसरं एक प्लेयर आहे कंपनी. त्यानंतर एक आहे भारतातील राजे आणि भारतातील लोक. तर आता इथं काय केलं, ब्रिटिश पार्लमेंटने ह्या रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून काय करायला चालू केलं, तर भारतामधील जी सत्ता कंपनीनं ताब्यात घेतलेली आहे, त्या कंपनीनं ताब्यात घेतलेल्या सत्तेवरती हळूहळू ब्रिटिशांनी स्वतःचं नियंत्रण आणायला चालू केलं रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून. म्हणजे ब्रिटिशांनी रेग्युलेटिंग ॲक्टपासून नंतर इतर अजून कायदे आणलेले आहेत, त्या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिशांचं डायरेक्ट इथल्या राज्यकारभारावरती नियंत्रण आणण्याचं काम चालू झालेलं आहे ह्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून. आणि हळूहळू कंपनीचं काय झालेलं आहे, कंपनीच्या शक्तीचं किंवा कंपनीला दिलेल्या अधिकाराचं काय केलेलं आहे, हनन करण्यात सुरुवात झालेली आहे. कंपनीचा अधिकार कमी करायला चालू झालेला आहे आणि ब्रिटिश शासनाचा अधिकार ह्या भारतीय साम्राज्यावरती, भारताच्या भूप्रदेशावरती करण्याचं काम आता इथून पुढे चालू झालेलं आहे. तर हा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा हा का महत्त्वाचा आहे, तर इथून लिखित पद्धतीनं आता काय होणार आहे, ब्रिटिश पार्लमेंटचं कंट्रोल आणि भारतामधील जी सत्ता आहे ही कंपनी हस्तगत करत आहे, हळूहळू भारतामध्ये सत्ता वाढवत आहे. ह्या सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं काम इथून चालू झालेलं आहे. सत्तेचं केंद्रीकरण एका सेंटरमध्ये, ही भारतामधील ही जी टोटल भारत आहे, ह्या भारताची सत्ता एका ठिकाणी आणण्याचं, केंद्रीकृत करण्याचं काम इथून चालू झालेलं आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. 2 कामं चालू झालेली आहेत. ब्रिटिश पार्लमेंट 2 कामं करणार आहे इथून पुढे रेग्युलेटिंग ॲक्टपासून. एक म्हणजे कंपनीच्या हातातील सत्ता हळूहळू काढून घेणार आहे आणि दुसरं म्हणजे भारतामधील जो काही भूप्रदेश कंपनी इथून पुढे ताब्यात घेणार आहे, जिंकणार आहे,
त्या भूप्रदेशामधील सत्तेचं केंद्रीकरण सुरू झालेलं आहे. तर बघा ह्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये काय होतं 1773च्या नियामक कायद्यामध्ये, तर भारतासाठी हिथं एक दिलेला होता गव्हर्नर जनरल. आता बघा त्यावेळेस बंगाल हा नुसता बंगालचा प्रांत नव्हता, तर हिथं होता हा मुंबई ही एक प्रेसिडेन्सी होती, म्हणजे मुंबईचा हा एक प्रांत होता पण एकदम छोटा. मद्रास हा एक प्रांत होता, हिथं मद्रास प्रेसिडेन्सी त्याला म्हणतो, आणि इथला बंगाल प्रांत. इथं तिन्ही ठिकाणी काय होती कंपनीची सत्ता होती. इथं बॉम्बे आणि मद्रास आणि इथं बंगाल, ह्या तिन्ही ठिकाणी काय होती कंपनीची सत्ता होती. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी एक एक काय होता गव्हर्नर होता. इथली सत्ता चालवण्यासाठी इथं गव्हर्नर होता आणि इथं पण गव्हर्नर होता, हा बंगालचा गव्हर्नर. इथं अशा पद्धतीनं गव्हर्नर होते. हे तिन्ही गव्हर्नर एकमेकापासून काय होते स्वतंत्र होते. आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून काय केलं, हे तिन्ही गव्हर्नर जे आहेत इथं काय केलं, हा बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याला त्याचं नाव इथं बदलण्यात आलं आणि इथं त्याला नाव दिलं गेलं गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असं ह्याला नाव दिलं बेंगॉल. आणि हे जे दोन गव्हर्नर होते बॉम्बे आणि मद्रासचे, हे ह्याच्या कनिष्ठ म्हणजे ह्याला कनिष्ठ करण्यात आले, ह्याच्या सबऑर्डिनेट हे दोन गव्हर्नर ह्या करण्यात आले. म्हणजे हा सर्वोच्च हा महत्त्वाचा गव्हर्नर तयार केला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल, आणि त्याच्या कनिष्ठ हे दोन गव्हर्नर पहिले हे काय होते इंडिपेंडंट होते, स्वतंत्र होते एकमेकापासून. आता हे ह्याच्या काय केले बंगालच्या गव्हर्नर जनरल ऑफ बंगालच्या हे काय केले कनिष्ठ आणले गेले, सबऑर्डिनेट त्यांना तयार केलं गेलं. हा झाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल केला 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं. आणि ह्याला मदत करण्यासाठी 4 सदस्याचं ह्या गव्हर्नरला मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल तयार केलेला होता. ह्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांचं एक काय केलं कार्यकारी परिषद म्हणू आपण त्याला, कार्यकारी परिषद तयार केली 4 सदस्यांची. त्याला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तयार केलं, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल 4 सदस्याचं. त्यानंतर दुसरं काय केलं, हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल तयार केला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. त्यानंतर त्याला 4 सदस्यांचं एक कार्यकारी मंडळ दिलं, कार्यकारी परिषद दिली, त्याला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो. ह्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या माध्यमातून हा गव्हर्नर जनरल आता काय करणार होता, भारतामध्ये जिथं जिथं ब्रिटिशांचं शासन असेल तिथला कारभार हा करणार आहे. त्यानंतर काय केलेलं आहे दुसरं, कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. सुप्रीम कोर्ट त्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणू. सुप्रीम कोर्ट इथं कुठं आणलं, कलकत्त्याला आणलं. सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली, 1774 साली कोलकात्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. तर अशा पद्धतीनं हा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता. ह्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये सर्वात महत्त्वाचं काय, गव्हर्नर जनरल तयार केला बंगालचा, त्याला 4 सदस्याची कार्यकारी परिषद दिली, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची काय केली, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली 1774 साली. हे रेग्युलेटिंग ॲक्ट आहे. त्यानंतर बघा हा जो नियामक कायदा आहे, हा नियामक कायद्यानुसार पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल जो झाला, त्या पहिल्या गव्हर्नर जनरलचं नाव आहे वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग. आणि कलकत्त्याला जे सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं होतं त्याला एक सरन्यायाधीश दिला, एक चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश दिला, आणि तो मुख्य न्यायाधीश होता सर इलियास इम्पे. हा मुख्य न्यायाधीश होता. आणि त्या मुख्य न्यायाधीशाला सोबत 3 इतर न्यायाधीश दिले, 3 इतर न्यायाधीश दिले, 3 न्यायाधीश. अशा पद्धतीनं हा रेग्युलेटिंग ॲक्ट होता त्यावेळेसचा, हा नियामक कायदा. तर त्यानंतर ह्याच्यामध्ये काय दिलं, ह्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये दर 20 वर्षानंतर कंपनीला जे कंपनीचं शासन आहे हे दर 20 वर्षासाठी त्यांना सनद आता वाढवण्यात येणार होती. म्हणजे कंपनी भारतामध्ये शासन पण करणार होती, म्हणजे एखाद्या भूप्रदेशावरती राज्यकारभार पण करणार होती. आणि दुसरं म्हणजे कंपनीकडे काय होतं,
कंपनीकडे काय होतं, व्यापारी करण्याचं पण कार्य होतं, म्हणजे कंपनी व्यापार पण करणार होती. दोन कार्य होते कंपनीकडे, ईस्ट इंडिया कंपनीकडे. आता भूप्रदेश ताब्यात आल्यामुळं कंपनी त्या भूप्रदेशावरती काय करणार होती, शासन करणार होती. आणि दुसरं कंपनी त्यांचा कारण ती व्यापारी कंपनी होती, त्यांचा व्यापार पण करणार होती. आणि त्या कंपनीसोबत जे कंपनीचे कर्मचारी होते हे 1764ला जो बक्सारची लढाई झाली आणि 1773 म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट आला, तोपर्यंत इथल्या राजे महाराजांकडून त्यांना बऱ्याच प्रमाणात काय केलेले होते, गिफ्ट आपण त्यांना म्हणू, लाच त्यांना म्हणू, ही गोळा केलेली होती. ही आता ह्या कायद्यानुसार काय सांगितलेलं गेलं की कंपनीचे जे कर्मचारी किंवा काय आहेत हे स्वतःचा खाजगी व्यापार करणार नाहीत, कुठली लाच घेणार नाहीत तिथून, हे पण ह्या कायद्यामध्ये घालून देण्यात आलं. एक म्हणजे काय, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल तयार केला, त्याला 4 सदस्याचं कार्यकारी मंडळ दिलं. पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग्स. त्यानंतर सुप्रीम कोर्टाची स्थापना केली कलकत्त्याला 1774ला, त्याला एक सरन्यायाधीश दिला, तो पहिला सरन्यायाधीश होता इलियास इम्पे, आणि त्यासोबत 3 इतर न्यायाधीश दिले. त्यानंतर कंपनीचे जे कर्मचारी होते, जे कामगार होते, त्यांचा स्वतःचा खाजगी व्यापार करण्यास काय केलेली, बंदी घातलेली होती. आणि दुसरं म्हणजे काय होतं तर ही जी कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, हे ईस्ट इंडिया कंपनीला एक संचालक मंडळ होतं, त्याला संचालक मंडळाला आपण म्हणतो बोर्ड ऑफ संचालक मंडळ होतं. बोर्ड ऑफ संचालक मंडळाला आपण म्हणतो कोर्ट ऑफ डायरेक्टर. हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं कंपनीचं जे संचालक मंडळ होतं, ह्या संचालक मंडळाला असं सांगण्यात आलं आता ह्या कायद्यामध्ये की कंपनीचं जे प्रशासन आहे, भारतामध्ये जे राज्यकारभार करणार आहेत, त्या राज्यकारभारामध्ये तिथला जो महसूल गोळा करणार आहे, तिथं जे सैनिकी अभियान तुम्ही चालवणार आहेत, ह्या सैनिक अभियानावरती, तिथल्या महसूल व्यवस्थेवरती, तिथल्या राज्यपद्धतीवरती जो अहवाल आहे तो ब्रिटिश संसदेला ह्या कोर्ट ऑफ डायरेक्टरला द्यावा लागणार होता. कोर्ट ऑफ डायरेक्टर कोण आहे तर कंपनी चालवण्याचं संचालक मंडळ आहे ते कंपनीचं. तर ह्या संचालक मंडळाला तो अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला किंवा ब्रिटिश संसदेला द्यावा लागणार होता ह्या कायद्यानुसार. अशा पद्धतीनं हा 1773चा नियामक कायदा होता, त्याला आपण रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो. आता ह्यानंतर पुढचा कायदा जो आहे हा कायद्यामध्ये काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी हा 1773 नंतर आणलेला होता 1781चा अमेंडिंग ॲक्ट म्हणतो ह्याला, किंवा ह्यालाच म्हटलं आहे ॲक्ट ऑफ सेटलमेंट. ह्याला दुरुस्ती कायदा म्हणतो 1781चा. तर हा दुरुस्ती कायदा जो आणला तो काय आणला गेलेला होता तर हा मुख्यत्वे करून जे 1774ला सर्वोच्च न्यायालय स्थापन केलेलं होतं कलकत्ता, ते सर्वोच्च न्यायालय आणि जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होता त्याला 4 सदस्याचं कार्यकारी परिषद ही जी स्थापन केलेली होती, ह्याच्यामध्ये जी सत्तेसाठी किंवा ह्याच्यामध्ये जी कायद्याची जी संघर्ष होत होता, हा संघर्ष दूर करण्यासाठी हा 1781चा अमेंडिंग ॲक्ट आला. तर ह्या अमेंडिंग ॲक्टनुसार, ह्या दुरुस्ती कायद्यानुसार काय केलं तर सुप्रीम कोर्ट जे कलकत्त्याला स्थापन झालेलं आहे, ह्या सुप्रीम कोर्टाची कार्यकक्षा सीमित करण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची कार्यकक्षा कुठं सीमित करण्यात आली तर ह्या सुप्रीम कोर्टाच्या कार्यकक्षेतून गव्हर्नर जनरल आणि त्याचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं, जे त्याची कार्यकारी परिषद होती, ह्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला सुप्रीम कोर्टाच्या ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कंपनीचे जे कर्मचारी होते, जे सर्वंट्स होते कंपनीचे, ह्या सर्वंट्सला हे सुद्धा ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेतून काढण्यात आलं. त्यानंतर प्रांतिक न्यायालये जी होती, ह्या प्रांतिक न्यायालयाकडून येणारं जे अपील आहे, हे अपील सुप्रीम कोर्टात न जाता, सर्वोच्च न्यायालयात न जाता हे अपील कुठं करण्याचं ठरलं तर हे अपील गव्हर्नर जनरल आणि त्याची जी कार्यकारी परिषद असते, ह्या गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये हे अपील जाणार होतं. हे अपील सर्वोच्च न्यायालयात जाणार नव्हतं आता इथून पुढे. तर सर्वोच्च न्यायालयाला फक्त एकच काम देण्यात आलं. कलकत्त्याला जे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे, तर जी कलकत्त्याचे जे नागरिक आहे त्या
जे न्यायनिवाडे असतील ते न्यायनिवाडेच बघण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाला दिलं. इतर सर्व त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले ह्यानुसार. तर कलकत्त्याचे नागरिक आहेत त्यांचा न्यायनिवाडा हा कशा पद्धतीनं करणार होते, कुठल्या कायद्यानुसार करणार होते, तर त्यावेळेस तोपर्यंत कायदे काय अस्तित्वात आलेले नव्हते. त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला काय सांगण्यात आलं की कलकत्त्याचे जे नागरिक असतील, हिंदू नागरिक असतील तर हिंदूच्या जो वैयक्तिक कायदा आहे पर्सनल लॉ, त्या पर्सनल लॉ प्रमाणे न्यायनिवाडा करावा. मुस्लिम जे असतील त्या मुस्लिमांच्या पर्सनल लॉनुसार मुस्लिमांचा न्यायनिवाडा करण्याचं काम सुप्रीम कोर्टाला दिलं. म्हणजे ह्या 1781च्या अमेंडे ॲक्ट किंवा ॲक्ट ऑफ सेटलमेंटनं जी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता ह्याच्यामधली आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्यामधली जी भांडणं होती ह्याच्यामधला जो गॅप होता तो काढण्याचं काम ह्या 1781च्या अमेंडिंग ॲक्टनं केलेलं आहे. त्याला म्हटलं जातं ॲक्ट ऑफ सेटलमेंट, 1781चा ॲक्ट. ह्यानंतर पुढचा जो कायदा आहे त्याला म्हटलं आहे 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. पिट्स इंडिया ॲक्ट. पुढचा जो महत्त्वपूर्ण कायदा आहे तो म्हणजे आहे 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. पिट्स इंडिया असं का नाव आहे याला, तर हा पिट जो आहे तो ब्रिटनचा त्यावेळेसचा काय आहे, पंतप्रधान आहे आणि ह्या पंतप्रधानानं हा कायदा आणलेला आहे म्हणून ह्याला पिट्स इंडिया ॲक्ट आपण म्हटलेला आहे. आपण पहिल्यांदाच पाहत आहे की जसे जसे पुढे पुढे कायदे होत गेलेले आहेत तसं तसं काय करायला लागलेत, कंपनीचं जे शासन भारताच्या भूभागावरती चालू आहे ह्या कंपनीच्या शासनावरती ब्रिटिश साम्राज्य किंवा ब्रिटिशांचं काय करण्याचा प्रयत्न चालू आहे. ह्या ब्रिटिशांचा डायरेक्ट कंट्रोल आणण्याचा चालू आहे हळूहळू प्रत्येक कायद्यागणेस पुढे पुढे जसं जाईल. आणि दुसरं म्हणजे काय करणार आहे तर ब्रिटिशांचा डायरेक्ट कंट्रोल हा एक, आणि सत्तेचं जे आहे ही जी सत्ता आहे बंगालचं गव्हर्नर किंवा इथं बॉम्बे मद्रास ही, त्यानंतर ब्रिटन ही इथं कंपनी अजून सत्ता काय करणार आहे, हस्तगत करणार आहे. ह्या सत्तेचं केंद्रीकृत करण्याचं काम, दोन कामं आता इथून पुढे पॅरलली चालू राहणार आहेत. आता हा पिट्स इंडिया ॲक्ट आहे, तर ह्या पिट्स इंडिया ॲक्टनं काय केलं तर आता काय केलं, ही जी कंपनी आहे तर ह्या कंपनीच्या कार्याचं दोन ह्याच्यामध्ये काय केलं, विभाजन केलं. दोन प्रकारामध्ये विभाजन केलं. ते दोन प्रकार कोणते, एक म्हणजे व्यापारी कार्य आणि दुसरं म्हणजे राजकीय कार्य. व्यापारी आणि राजकीय, ह्याला कमर्शियल आणि पॉलिटिकल अफेअर्स आपण म्हणू, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जे कंपनी जे व्यापारी कार्य करणार आहेत हे व्यापारी कार्य कोर्ट ऑफ डायरेक्टर पाहिलं असं सांगितलं. कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे कंपनीचं संचालक मंडळ जे आहे हे कंपनीचं संचालक मंडळ आहे, हे व्यापारी कार्य पाहणार आहे. आणि राजकीय किंवा जे पॉलिटिकल अफेअर्स आहेत, जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन आहे, हे पाहण्याचं काम कुणाकडं आलं, बोर्ड ऑफ कंट्रोल तयार केलं. बोर्ड ऑफ कंट्रोल हे तयार केलं. ह्याच्यामध्ये ह्याला आपण बोर्ड ऑफ कंट्रोलला नियंत्रक मंडळ आपण म्हणू, नियंत्रक मंडळ, आणि ह्याला संचालक मंडळ. तर बघा आता संचालक मंडळाकडं काय गेले, व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य जे आहेत कंपनीची, ह्याच्यामध्ये जे पॉलिटिकल अफेअर्स आहेत म्हणजे इथला महसूल असेल, त्यानंतर मिलिटरीचे जे कार्य असतील म्हणजे लष्करी जे कार्य करत असेल कंपनी इथं, त्यानंतर नागरी प्रशासनाचं कार्य असेल, सिव्हिल जस्टिसचं कार्य असेल, हे कार्य कोणाच्या नियंत्रणाखाली चालणार होतं तर हे बोर्ड ऑफ कंट्रोल तयार केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये होते 6 सदस्य, 6 सदस्याचं 6 मेंबरचं हे बोर्ड ऑफ कंट्रोल, ह्याच्या देखरेखीखाली हे राजकीय कार्य कंपनीची तयार करण्यात होणार होती. तर बघा आता इथं महत्त्वपूर्ण हा कायदा कशासाठी आहे तर पिट्स इंडिया ॲक्ट. ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच जे कंपनीचं जे भूभाग आहे भारतामधला, ह्या कंपनीच्या भारतामधील जो प्रदेश आहे, भूप्रदेश कंपनीनं ताब्यात घेतलेला आहे, त्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला पहिल्यांदाच ह्यांनं ब्रिटिश पोजेशन्स इन इंडिया असं म्हटलेलं आहे. ब्रिटिश पोजेशन्स इन इंडिया म्हणजे ब्रिटिशांचं भारतातील प्रदेश किंवा भूप्रदेश किंवा ब्रिटिशांचा भारतातील भूभाग असं म्हटलेलं आहे. हा कंपनीचा भूभाग
नाही, तर तो कुणाचा भूभाग आहे? हा ब्रिटिशांचा भारतातील भूभाग आहे आणि हा ब्रिटिशांचा भारतातील भूभाग आहे. त्या भूभागाचं प्रशासन पाहण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेशन पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना ह्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार केलेली आहे. नियंत्रक मंडळाची स्थापना केली आहे. तर ह्या नियंत्रक मंडळाकडे काय काय कार्य आहेत? नियंत्रक मंडळ काय पाहणार आहे? तर कंपनी जो महसूल गोळा करते, इथल्या ज्या लोक आहेत, हे महसुली प्रशासन असेल, नागरी प्रशासन असेल, युद्धविषयक कार्य असतील, मिलिटरी प्रशासन असेल, मिलिटरी अफेअर्स असतील इंडियामधले, याच्यावरती देखरेख कोण ठेवणार आहे? हे बोर्ड ऑफ कंट्रोल 6 सदस्याचं. आणि कंपनीचं जे व्यापारी कार्य आहे हे कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे असणार आहे, ह्यांच्या संचालक मंडळाकडे असणार आहे. हा पिट्स इंडिया ॲक्ट होता. त्यानंतर 1784 नंतर 1786ला एक कायदा आला छोटा. त्या कायद्यानुसार काय केलं सुधारणा? तर त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॉर्नवालिस याला पाठवणार होते. लॉर्ड कॉर्नवालिस. तर लॉर्ड कॉर्नवालिस हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्यासाठी त्यांना 2 डिमांड घातलेल्या होत्या. एक म्हणजे काय? तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल तयार केलेलं आहे आणि त्याला 4 सदस्यांची जी कार्यकारी परिषद दिलेली आहे, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल म्हणतो, दिलेली आहे. तर त्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलनं घेतलेले जे निर्णय आहेत, हे 4 सदस्यांनी मिळून ह्या निर्णयाला ओव्हरराईड करण्याची पॉवर ह्या 1786च्या कायद्यानुसार देण्यात आली. म्हणजे त्या 4 सदस्यांना घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय बाजूला ठेवण्याची जी गव्हर्नर जनरलला एक प्रकारे शक्ती प्रदान करण्यात आली, एक पॉवर देण्यात आली गव्हर्नर जनरलला. आणि दुसरं, लॉर्ड कॉर्नवालिसला ह्या कायद्यानुसार त्याला सरसेनापती हे पद देण्यात आलं. कमांडर इन चीफ त्याला म्हणतो. कमांडर इन चीफ सरसेनापती पद हे लॉर्ड कॉर्नवालिसला देण्यात आलं. हा 1786चा ॲक्ट होता. आता आहे आपल्याला दुसरा महत्त्वाचा कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. तर 1773 नंतर 20 वर्षांना आलेला, म्हणजे 1793ला आलेला हा आहे सनदी कायदा म्हणतो ह्याला. सनदी कायदा 1793चा सनदी कायदा, ह्यालाच म्हटलं जातं चार्टर ॲक्ट. चार्टर ॲक्ट. तर हे जे चार्टर ॲक्ट आहेत, 1793ला एक आलेला आहे, त्यानंतर 1813ला आलेला आहे, 1833ला आलेला आहे, 1853ला आलेला आहे. ह्या चार्टर ॲक्टनुसार कंपनीला दर 20-20 वर्ष काय केलेली आहे, ह्यांची कंपनीची भारतामधील जी सत्ता राहणार आहे ही 20-20 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे. तर बघा, 1773 नंतर आलेला आहे हा 1793चा ॲक्ट. तर ह्या 1793च्या ॲक्टनुसार काय सांगितलेलं आहे चार्टर ॲक्टनुसार? तर कंपनीची भारतातील सत्ता जी आहे ती 20 वर्षांसाठी वाढवण्यात येत आहे. म्हणजे अजून 20 वर्ष, म्हणजे 1893पर्यंत, 1813पर्यंत राहणार आहे. 1793 नंतर 1813पर्यंत ही कंपनीची सत्ता राहणार आहे. त्यानंतर 1786ला जो ॲक्ट आलेला होता की त्या ॲक्टनुसार लॉर्ड कॉर्नवालिसला जी एक्झिक्युटिव्ह कौन्सिल होती गव्हर्नर जनरलची, ह्यानं घेतलेला जे निर्णय बाजूला ठेवण्याचा, ह्या निर्णयावर ओव्हरराईड करण्याचा, स्वतःचा एकट्याचा निर्णय घेण्याचा जो अधिकार देण्यात आलेला होता, हा इथून पुढच्या सगळ्या गव्हर्नर जनरलला देण्यात आलेला होता ह्या 1793च्या चार्टर ॲक्टनुसार. हा महत्त्वपूर्ण कायदा आहे 1793चा. तर त्यानंतर पुढचा आलेला आहे 1813चा चार्टर ॲक्ट. 1813चा चार्टर ॲक्ट, चार्टर ॲक्ट ऑफ 1813. तर हा 1813च्या चार्टर ॲक्टनुसार काय काय केलेलं आहे, काय काय चेंजेस झालेले आहेत, बदल काय काय झालेला आहे, हा पाहायचा आहे आपल्याला. तर बघा, पहिला बदल म्हणजे काय? तर कंपनीची जी व्यापारी फंक्शन आहे, कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही व्यापार करण्यासाठी आलेली आहे. आणि ह्या व्यापार करण्यासाठी आलेल्या कंपनीला काय आहे, भारतामध्ये व्यापाराचा एकाधिकार आहे. ब्रिटनमधील इतर कोणतेही व्यापारी भारतामध्ये व्यापार करू शकत नव्हते कंपनीशिवाय. तर हा 1813च्या चार्टर ॲक्टनुसार हा कंपनीचा एकाधिकार काढून घेण्यात आला. जी कंपनीची ट्रेड करण्याची मोनोपॉली होती, ही मोनोपॉली 1813च्या चार्टर ॲक्टनुसार काढून घेण्यात आली. मोनोपॉली कुठली? ट्रेड मोनोपॉली. फक्त चहाचा व्यापार, म्हणजे चहा जो आहे, ट्रेड इन टी, चहाचा व्यापार आणि चीनशी व्यापार करण्याची मोनोपॉली 1813च्या चार्टर ॲक्टनुसार ठेवण्यात आलेली आहे कंपनीला.
त्यानंतर 1793 1813 नुसार काय केलेलं आहे, हे बॉम्बेचे आणि मद्रासचे गव्हर्नर होते, हे ह्या दोन प्रेसिडेन्सी होत्या, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, ह्याच्यावरती ह्या गव्हर्नर जनरलला अजून जास्त काय केलेली आहे, ह्याच्या अधिकार देण्यात आलेले आहे, ह्या दोन्हीवरती हे एकदमच कनिष्ठ करण्यात आलेले आहे, म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण करण्यास सुरुवात आहे इथं 1893 नुसार. पण त्यानंतर दुसरं काय केलं 1813च्या ॲक्टनुसार, दुसरं म्हणजे काय तर जे ख्रिश्चन मिशनरी होते, ज्यांना धर्मप्रसार करायचा होता, ह्या ख्रिश्चन मिशनरींना 1813च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली. आणि त्यानंतर 1813च्या चार्टर ॲक्टनुसार असंही ठरवण्यात आलं की भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात यावी. हा 1813चा चार्टर ॲक्ट, म्हणजे वेस्टर्न एज्युकेशन हे इथल्या इंडियन जे भारतीय नागरिक आहेत, भारतामधील जे लोक आहेत, पीपल्स आहेत इंडियाचे, यांना वेस्टर्न एज्युकेशन देण्यासाठी 1813च्या ॲक्टनुसार प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं वेस्टर्न एज्युकेशनचं. दुसरं ख्रिश्चन मिशनरीला धर्मप्रसार करण्यास परवानगी देण्यात आलेली होती. त्यानंतर 1813च्या चार्टर ॲक्टनुसार जे हे होते, त्याला काय म्हणतो, ईस्ट इंडिया कंपनीचं जी व्यापारावरती एकाधिकार होता, मोनोपॉली होती, ती मोनोपॉली नष्ट करण्यात आली. आता फक्त त्यांना चहाचा व्यापार करण्याची मोनोपॉली होती आणि दुसरा चीनशी व्यापार करण्याची मोनोपॉली होती, एवढंच ठेवलं. आणि ह्या ज्या प्रेसिडेन्सी होत्या बॉम्बेची आणि मद्रासची, ही अजूनच म्हणजे ह्याच्यावरती जास्त अधिकार ह्या बंगाल प्रेसिडेन्सीचा आणण्यात आला. त्यानंतर पुढचा आहे महत्त्वपूर्ण चार्टर ॲक्ट, तो म्हणजे कुठला, 1833चा चार्टर ॲक्ट. 1833चा चार्टर ॲक्ट हा महत्त्वपूर्ण कशासाठी तर पहिल्यांदाच म्हणजे एकदम फेंड स्वरूपामध्ये हळूहळू का होईना ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कायदे करण्यासाठीची प्रोव्हिजन, म्हणजे त्यासाठी एक सेपरेट कायदेमंडळ असावं किंवा सेपरेट एक विधान परिषद असावी, एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असावी, असं 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये फेंड स्वरूपात का होईना आलेलं होतं. ते म्हणजे कसं तर आता एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती ती 3 सदस्याची होती, तर त्या म्हणजे गव्हर्नर जनरलची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, त्याच्यामध्ये 4था सदस्य आणला, 4 सदस्याची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल केली, कार्यकारी परिषद केली, आणि त्या 4था सदस्य जो होता तो लॉचा सदस्य, लॉ मेंबर म्हणून आणण्यात आला, कायदा सदस्य म्हणून आणण्यात आला. दुसरं म्हणजे ह्या चार्टर ॲक्टनं महत्त्वपूर्ण कार्य काय केलं तर कंपनीचं जे भारतातील प्रशासन आहे हे केंद्रीकृत करण्याचं काम केलं. पहिल्यांदाच बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, हे पद काढून त्याच्याऐवजी इथं तयार केलं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. म्हणजे पहिल्यांदाच भारत शासन तयार करण्यात आलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं तयार करण्यात आलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं भारतीय शासन पहिल्यांदा. आतापर्यंत भारत शासन असं नव्हतं, ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या 1833च्या चार्टर ॲक्टनुसार तयार करण्यात आलं. आणि त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हेड हा कोण केलेला आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तयार केलेला आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि हा पहिला गव्हर्नर जनरल भारताचा कोण आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिक. हा बेंटिक जो आहे, लॉर्ड विल्यम बेंटिक हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल आहे. त्यानंतर ह्या कायद्यानं काय केलं दुसरं म्हणजे तर बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, ही मद्रास प्रेसिडेन्सी होती, ह्या दोन्ही प्रेसिडेन्सीचे कायदे करण्याचे अधिकार म्हणजे लेजिस्लेटिव्ह राईट्स हे काय केले, काढून घेण्यात आले, कायदेविषयक बाबी ह्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. आता संपूर्ण भारतासाठी म्हणजे हा जो भारत आहे ह्याच्यामध्ये जिथं जिथं कंपनीचं प्रशासन असेल, ह्या संपूर्ण भारतासाठी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि त्याची जी 4 सदस्याची कार्यकारी परिषद होती, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, ही कायदे करणार होती. आता ह्यांचा कायदे करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला, समाप्त करण्यात आला, निरस्त करण्यात आला आपण त्याला म्हणू. तर पहिला गव्हर्नर जनरल आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड विल्यम बेंटिक हा आहे. आणि कायदे करण्याचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्थापन केलं आणि ते कायदे
कोण करणार होते तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि त्याची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे कार्यकारी परिषद ही कायदे करणार होती. ह्यांचा कायदे करण्याचा अधिकार बॉम्बेचा गव्हर्नर जनरल आणि त्याची जी काउन्सिल असेल तिचा आणि मद्रासचा गव्हर्नर जनरल आणि त्याची जी परिषद असेल काउन्सिल असेल तिचा कायदे करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आणि तो कुणाला देण्यात आलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिल ह्याला देण्यात आलेला आहे. तर हा 1833चा सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे कायदा ठरला जातो हा 1833चा. तर ह्या कायद्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करण्याची केली ती म्हणजे काय तर इथं भारतामध्ये जे नागरी सेवेसाठी जे अधिकारी किंवा कर्मचारी नेमणूक करत होते तर ह्या कर्मचारी नेमणुकीसाठी ओपन कॉम्पिटिशन आणण्याचं ह्या कायद्यामध्ये घालण्यात आलं होतं. परंतु ह्याला विरोधामुळे ते ओपन कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे घेण्याचं काढून टाकलं आणि ते 1853च्या कायद्यामध्ये आलेलं आहे आपल्याला. तर ह्याच्यानंतरचा पुढचा जो कायदा आहे तो आहे 1853चा चार्टर ॲक्ट. 1853चा चार्टर ॲक्ट. तर बघा 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये कंपनीला 20 वर्ष अजून ह्याच्यामध्ये राज्यकारभार करण्याची किंवा व्यापार करण्याची ही दिलेली आहे परवानगी दिलेली आहे. दुसरं म्हणजे आता ह्या 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये एक राहिलं बघा आपल्याला ह्याच्यामध्ये जी 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये कंपनीची जी व्यापारी कार्य होती जी व्यापारावरती एकाधिकारशाही होती ती फक्त चहा आणि चीनच्या व्यापाराशी ठेवण्यात आलेली होती. 1833च्या कायद्यानुसार तर ती पूर्ण कंपनीची व्यापारावरील एकाधिकारशाही काढून टाकण्यात आली. आता कंपनी व्यापार करणार नव्हती, फक्त कंपनी कशी होती आता प्रशासनिक संस्था होती, फक्त ॲडमिनिस्ट्रेशन बघणार होती, इथलं प्रशासन बघणार होती भारतामधलं. तर आता आणि ते प्रशासन बघण्यासाठी अजून त्याला 20 वर्षाची वाढ देण्यात आली. आता पुढचा महत्त्वपूर्ण कायदा आहे 1853चा चार्टर ॲक्ट. तर बघा 1853च्या चार्टर ॲक्ट मध्ये महत्त्वपूर्ण काय आहे बघा तर कायदे करणे हे एक महत्त्वाचं कार्य समजण्यात आलेलं आहे. आता हळूहळू काय झालेलं आहे आता प्रशासनाचा जसा जसा विस्तार होईल तसं तसं आता काय केलेलं आहे कायदे करण्याची गरज जास्त प्रमाणात भासण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी एक केंद्रीय कायदे मंडळ किंवा केंद्रीय विधान परिषद किंवा सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय कायदे परिषद जी तयार केलेली आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी 1853च्या चार्टर ॲक्टनुसार तयार करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये किती सदस्य ठेवण्यात आलेले आहेत 6 सदस्याची लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आलेली आहे. 6 सदस्याची. त्याच्यामधले पण 6 पैकी 4 सदस्य जे आहेत हे 4 सदस्य हे जी प्रांतिक जे प्रेसिडेन्सी होत्या ह्या प्रेसिडेन्सीकडून नियुक्त करण्यात येणार होते 4 सदस्य. तर बघा आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जो झालेली आहे टोटल हे 6 सदस्य फक्त कायदा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 4 सदस्य होते आणि गव्हर्नर जनरल एक आणि दुसरा कमांडर इन चीफ असे मिळून गव्हर्नर जनरल हा एक भारताचा, कमांडर इन चीफ हा एक आणि त्याचे 4 गव्हर्नर जनरलचे 4 कार्यकारी परिषदेमधील सदस्य एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधील सदस्य असे हे 1 2 आणि हे 4 6 आणि हे कायदा करण्यासाठी 6 असे भारताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये म्हणजे त्यावेळेस केंद्रीय विधान परिषदमध्ये कायदे करण्यासाठीची खास एक परिषद तयार करण्यात आली आणि ह्या परिषदेमध्ये असे एकूण 12 सदस्य घेण्यात आलेले होते. 12 सदस्य खास लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे 6 आणि हे गव्हर्नर जनरल, कमांडर इन चीफ आणि 4 कार्यकारी परिषदेमधील सदस्य असे मिळून एकूण किती होते त्यावेळेस 12 सदस्याची लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आलेली होती. हे जे 6 सदस्य होते ह्यांचं काम फक्त कायदा करण्यापुरतंच होतं. हे कायदे मंडळाचे सदस्य होते खास आणि हे जे 4 सदस्य होते हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. म्हणजे कार्यकारी परिषदमध्ये ह्यांचं काय काम होतं जे कंपनीचं प्रशासन आहे हे प्रशासन त्याबाबतची धोरणं त्याच्याबाबतचे निर्णय हे जे गव्हर्नर जनरलला घेण्यासाठी मदत करणे हे निर्णय घेणे हे काम ह्या कार्यकारी सदस्याचं आहे आणि हे 6 सदस्य आहेत ह्यांचं काम काय आहे फक्त कायदा करणं. तर असा हा 1853चा चार्टर ॲक्ट आहे. आता बघा ह्याच्यामध्ये
दुसरं म्हणजे 1853 चार्टर ॲक्टमध्ये अजून काय घालून दिलं, तर आतापर्यंत प्रत्येक ॲक्टमध्ये 20-20 वर्षांनी सनद वाढवत गेलेले होते, पण आता 1853च्या कायद्यामध्ये 20 वर्षाची अट मात्र घातण्यात आलेली नाही. मग ह्यावरून असं दिसून येतं की यानंतर कंपनीचं जे शासन भारतामध्ये चालू आहे हे कुठल्याही वेळी काय केलं जाऊ शकतं, समाप्त केलं जाऊ शकतं. म्हणजे त्याला 20 वर्ष म्हणजे 1853 नंतर 63-73पर्यंत कंपनीचं शासन चालणार नाही. कधी पण कंपनीचं शासन काय करू शकतं, निरस्त केलं जाऊ शकतं आणि त्यावरती ब्रिटिशांचं डायरेक्ट शासन, ब्रिटिशांचा डायरेक्ट कंट्रोल हा काय केला जातो, आणला जाऊ शकतो. असं ह्या चार्टर ॲक्टमध्ये म्हणजे अलिखित स्वरूपात आहे अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे 1857ला उठाव झालेला आहे आणि त्या उठावानंतर ही कंपनी काय केलेली आहे, बरखास्त केलेली आहे आणि ब्रिटिशांनी डायरेक्ट ताबा घेतलेला आहे. त्यानंतर बघा 1853चा जो ॲक्ट आहे हा ह्या कायदे मंडळासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानंतर ह्याला चार्टर जो 20 वर्षांनी दिला जात होता प्रत्येक, हा 20 वर्षाचा दिला गेलेला नाही, कधीही संपुष्टात येऊ शकतं. त्यानंतर कायदे मंडळ सेपरेट तयार केलेलं आहे, त्यासाठी 6 सदस्य नियुक्त केलेले आहेत. कायदे मंडळ म्हणजे इथून पुढे कायदा करण्यासाठी एक स्वतंत्र अशी संस्था तयार झालेली आहे. हे फार महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तर आता त्यानंतर बघा पुढचा जो कायदा आहे तो महत्त्वपूर्ण कायदा आहे. आता इथं चार्टर ॲक्ट इथं संपलेलं जातात 1853पर्यंतच. आणि आता इथून पुढे जे आहेत हे जे आहेत इथून पुढे ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यामध्ये म्हणजे भारतामधील प्रशासन घेतलेलं आहे. कंपनी काढून टाकलेली आहे, कंपनीचं प्रशासन हे निरस्त केलेलं आहे. आता जो कंपनी जे रूल आहे, कंपनीचं जे शासन आहे, कंपनीचं शासन 1773 पासून हे 1858 पर्यंत एवढंच कंपनीचं शासन आहे. आणि आता इथून पुढे शासन चालू होणार आहे हे क्राऊन रूल म्हणून येतं 1858 पासून 1947 पर्यंत. हा ब्रिटिश संसदेचं किंवा ब्रिटिशांचं किंवा ब्रिटनच्या महाराणीचं हे डायरेक्ट शासन आहे 1858 पासून 1947 पर्यंतचं. 1947 क्राऊन रूल म्हणतो ह्याला, क्राऊन रूल म्हणून ह्याच्यामध्ये आलं. तर 1858 पासून का, तर 1857 साली एक उठाव झाला आणि ह्या उठावामुळं कंपनीनं काय केलं, ते ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिश संसदेने किंवा ब्रिटनच्या महाराणीनं कंपनीकडून हे शासन काढून घेतलं आणि हे डायरेक्ट स्वतःच्या अंमलाखाली आणलं. ब्रिटिशांच्या अंमलाखाली आता डायरेक्ट भारत गेलेला आहे. आणि त्यासाठी पहिला महत्त्वपूर्ण कायदा होतो तो म्हणजे 1858चा कायदा. त्याला म्हटलं जातं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, म्हणजे भारतीय शासन कायदा 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. तर हा 1858चा जो भारतीय शासन कायदा आहे हा बघा ह्याच्यामध्ये काहीच केलं नाही. ह्याच्यामध्ये फक्त ह्यांना काय केलेलं आहे, जे ईस्ट इंडिया कंपनी पहिलं प्रशासन चालवत होती त्याच्याकडून हे ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यामध्ये, ब्रिटिश संसदेनं स्वतःच्या ताब्यामध्ये प्रशासन घेतलेलं आहे. आणि ते प्रशासन कशा पद्धतीनं चालवलं जाईल ब्रिटनमधून हे फक्त चेंजेस ह्या 1858च्या कायद्यानुसार केलेले आहेत. मग काय केलं 1858च्या कायद्यानुसार, कंपनीचं शासन बरखास्त करून टाकलं. आणि दुसरं म्हणजे काय केलं, तर आता हे शासन बघण्यासाठी ब्रिटनचा एक मंत्री नेमण्यात आला आणि तो म्हणजे त्याला नाव आहे भारत मंत्री किंवा ह्याला म्हटलं जातं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. हे पद तयार करण्यात आलं आणि हा जो होता हा ब्रिटनच्या कॅबिनेटचा सदस्य होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. ह्या सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाच्या माध्यमातून भारतातलं शासन चालवणं जाणार होतं इथून पुढे. आणि ह्या सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे भारतीय परिषद तयार केली. काउन्सिल ऑफ इंडिया तयार करण्यात आलं, 15 सदस्यांचं काउन्सिल ऑफ इंडिया तयार करण्यात आलं. बघा आता सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आहे, ह्या सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाच्या माध्यमातून ह्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं काउन्सिल ऑफ इंडिया तयार करण्यात आलं आणि ह्याच्या माध्यमातून भारतामधलं प्रशासन
ही डायरेक्ट कोण बघणार होते आता, ब्रिटिश शासन किंवा ब्रिटनची महाराणी बघण्यात होती. हा सेक्रेटरी ऑफ स्टेट हा डायरेक्टली जबाबदार होता. ह्याचे भारतामध्ये जे काही घडामोडी होतील त्या घडामोडीला हा भारत मंत्री पूर्णपणे जबाबदार राहणार होता इथून पुढे. त्यानंतर भारतामध्ये काय चेंजेस केले, तर भारतामध्ये एकच चेंजेस केला ह्यांना, तो म्हणजे काय, तर जे गव्हर्नर जनरल होतं ह्या गव्हर्नर जनरलला दुसरं एक पदनाम दिलं, ते म्हणजे व्हाईसराय. व्हाईसराय व्हाईसराय तर गव्हर्नर जनरलचं दुसरं पदनाम चेंज केलं ह्यांना, आणि ते म्हणजे पद कोणतं दिलं, त्याला नाव कुठलं दिलं गव्हर्नर जनरलला, व्हाईसराय ऑफ इंडिया. आणि तो कोणाला जबाबदार राहणार होता, तो सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे भारत मंत्र्याला जबाबदार होता. आणि भारत मंत्री डायरेक्ट काय होणार होता, ब्रिटिश पार्लियामेंटला जबाबदार होता, ब्रिटिश संसदेला जबाबदार होता. म्हणजे आता ब्रिटिश संसद कशा पद्धतीनं कारभार पाहणार होती भारतातला, बघा भारतातला कारभार आता ब्रिटिश संसदेकडे आलेला आहे. तो कसा पाहणार आहे, तर ब्रिटिश संसदेनं नियुक्त केलेला आहे कोण, भारत मंत्री, आणि भारत मंत्र्याच्या अंडरमध्ये कोण आहे, व्हाईसरॉय ऑफ इंडिया. हा राणीचा डायरेक्ट प्रतिनिधी पण असणार आहे व्हाईसरॉय ऑफ इंडिया. आणि हा कुणाला जबाबदार असणार आहे, व्हाईसरॉय ऑफ इंडिया, भारत मंत्र्याला. ह्या भारत मंत्र्याला उत्तरदायी असणार आहे. भारतामध्ये जे काही कार्य ॲक्ट जे काही घडामोडी होतील ह्या घडामोडी भारत मंत्र्याला हा रिपोर्ट करणार आहे. आणि हा भारत मंत्री ब्रिटिश संसदेला, जी की ब्रिटनमधली सर्वोच्च सत्ता आहे ब्रिटिश संसद, त्या ब्रिटिश संसदेला भारत मंत्री रिपोर्ट करणार होता. अशा पद्धतीनं भारतातला कारभार इथून पुढे पाहिला जाणार होता. त्यानंतर पुढचा 1858 नंतर पुढचा जे कायदे आहेत हे कायदे म्हणजे आहेत कायदे मंडळासाठी तयार केले. म्हणजे भारतामध्ये कायदे मंडळ कशा पद्धतीनं येणार होता. आता काय 1857चा उठाव झाल्यामुळं ब्रिटिशांना भारतामधील जे लोक होते ह्या लोकांचं सहकार्य अपेक्षित होतं. त्याच्यामुळं हे पुढचे इंडियन काउन्सिल ॲक्ट आले. इंडियन काउन्सिल ॲक्ट आपण त्याला म्हणतो, आणि तो पहिला होता 1861चा भारतीय परिषद कायदा, आपण त्याला म्हणू इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. तर ह्याच्यामध्ये काय ठरलं गेलं, ही कायदे आता इथून पुढे बघा कसे आहेत. आता आपण सत्तेचं हस्तांतरण पाहतोय. भारतातल्या राजांकडून आता पहिल्यांदा सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडे गेली. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आता संपुष्टात आली. ती कुठं गेलेली आहे, ब्रिटिशांकडे गेलेली आहे, ब्रिटिश संसदेकडे गेलेली आहे, कारण संसद तिथली सर्वोच्च आहे, किंवा ब्रिटिश महाराणीकडे गेलेली आहे, कारण ती तिची हेड आहे महाराणी असंही म्हणू शकतो. क्राऊन रूल चालू आहे. आणि आता ही सत्ता ब्रिटिशांकडून आता भारतीय लोकांकडं हळूहळू म्हणजे भारतातील नागरिकांकडं, पीपल ऑफ इंडियाकडं, लोकशाहीकडं हळूहळू हस्तांतरित होणार आहे. आणि ते हस्तांतरण कसं आहे बघा, पहिलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. तर बघा पहिल्यांदाच 1857चा उठाव झाल्यामुळं ब्रिटिशांना अशी गरज वाटू लागली की भारतामधील लोकांचं भारतातील शासन चालवण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. आणि ते सहकार्य घेण्यासाठी हा पहिला भारतीय परिषदा कायदा 1861 आणला. ह्या कायद्यानुसार काय केलं की भारतातील जे कायदे मंडळ आहे हे कायदे मंडळ सेपरेट, म्हणजे आता बघा एक आहे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय आपण त्याला म्हणू जनरल, ह्याला आहे एक कार्यकारी परिषद एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ही कार्यकारी परिषद आहे गव्हर्नर जनरलची. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ही आता झालेली आहे 5 सदस्य आहेत. ह्याच्यामध्ये आता काय आहे 5 सदस्यांची ही कार्यकारी परिषद झालेली आहे. तर ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, आणि त्यानंतर आता इथं आहे गव्हर्नर जनरलच्या खाली इथं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार झाली. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर ही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा ह्याला काय म्हणू शकतो आपण, एक विधान परिषद म्हणजे कायदा करणारी एक बॉडी तयार करण्यात आलेली आहे. आणि ही कायदा करणारी एक मंडळ आहे, कायदा करणारं हे मंडळ आहे. तर ह्या भारतीय म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार ह्या कायदा करणाऱ्या मंडळामध्ये मग बघा आता कायदा करणे हे एक स्वतंत्र फंक्शन आहे, आणि कायद्यानुसार शासन चालवणं हे कुणाकडं आहे, हे कार्यकारी
परिषदेकडे आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे आहे. तर हे कायदा करणारे हे स्वतंत्र मंडळ आहे, हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ही आता ह्याच्यामध्ये किती सदस्य असणार आहेत? कमीत कमी 6 सदस्य आणि जास्तीत जास्त किती? 12 सदस्य. ह्यांची ही कायदे मंडळ किंवा कायदे परिषद किंवा ह्याला आपण विधान परिषद म्हणू शकतो, ही विधान परिषद तयार करण्यात आली. विधान परिषद तयार करण्यात आलेली आहे. आणि असं इनडायरेक्टली सांगण्यात आलं की ह्याच्यामधले जे कमीत कमी निम्मे सदस्य किंवा 6 असतील तर कमीत कमी 3 सदस्य हे काय पाहिजे? बिगर सरकारी पाहिजे. बिगर सरकारी म्हणजे नॉन ऑफिशियल आपण त्याला म्हणतो, नॉन ऑफिशियल. आणि हे बिगर सरकारी सदस्य आहे, हा कोण नामनिर्देशित करणार होता? तर हा नॉन ऑफिशियल सदस्य गव्हर्नर जनरल नामनिर्देशित करणार होता. तर बघा, पहिल्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 3 सदस्य नामनिर्देशित केले होते. एक म्हणजे राजा, बनारसचा राजा, महाराजा पटियालाचा महाराजा, आणि दुसरा म्हणजे होता सर दिनकरराव. असे 3 बिगर सरकारी सदस्य पहिल्या विधान परिषदेमध्ये घेण्यात आलेले होते, पहिल्या नामनिर्देशित. मग आता बघा, हे बिगर सरकारी सदस्य होते. कायद्यामध्ये असं सांगितलेलं नव्हतं की हे भारतीयच असावे, पण असं मानण्यात आलं की हे भारतीयच सदस्य नियुक्त करण्यात यावे. म्हणजे कायद्यामध्ये काय ती अट घालून दिलेली नव्हती की ही भारतातीलच घ्यावं. ते ब्रिटनमधलेही किंवा ब्रिटिश लोकही बिगर सरकारी सदस्य म्हणून घेऊ शकत होते, पण त्यांना काय केलं, 3 सदस्य आपल्या भारतातले घेतले. ते म्हणजे एक बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि दुसरं सर दिनकरराव. असे 3 बिगर सरकारी सदस्य हे भारतीय पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदाच. आता बघा, भारतातील लोक आता फोकसमध्ये यायला लागलेले आहेत. भारतातील लोक हळूहळू काय करणार आहेत? कारभार, म्हणजे ही सत्ता हळूहळू ब्रिटिशांकडे गेलेली आहे आता सत्ता, आणि ब्रिटिशांकडील सत्ता आता कुणाकडे जाणार आहे? भारतातील लोकांकडे, म्हणजे भारतामध्ये लोकशाही येणार आहे. आणि त्याच्यामधली ही पहिली स्टेप आहे. ह्या पहिल्या स्टेपमध्ये 3 भारतीय ह्या प्रशासनामध्ये आलेले आहेत. भारतातील 3 लोक. हे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. त्यानंतर दुसरा इंडियन काउन्सिल ॲक्ट ह्यानंतरचा आला, तो म्हणजे आहे 1892चा भारतीय परिषद कायदा. 1892चा. तर ह्या 1892च्या जो भारतीय परिषदा कायदा होता, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892, त्या येण्यासाठी कारणीभूत काही घडामोडी झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली घडामोड म्हणजे काय होती? तर 1885 साली काँग्रेसची स्थापना. ह्या काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात अशी मागणी व्हायला लागलेली होती की भारतीयांना ह्याच्यामध्ये ह्या कायदे करणारी जी परिषद आहे, विधान परिषद आपण त्याला म्हणतो, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ह्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं. त्यानंतर बघा, 1861 नुसार अजून एक महत्त्वपूर्ण घटना ह्याच्यामध्ये घडलेली आहे. बघा, 1861च्या कायद्यानुसार ही तर तयार केली विधान परिषद, पण विधान परिषदेबरोबर जे कायदा करण्याचं केंद्रीकरण, म्हणजे सत्तेचं जे केंद्रीकरण जे झालेलं होतं 1833च्या कायद्यानुसार, तर सर्वोच्च केंद्रीकरण झालेलं होतं. म्हणजे बॉम्बे प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, ह्या प्रेसिडेन्सी होत्या, ह्यांचं कायदे करण्याची पूर्ण म्हणजे ताकद, पॉवर काय केलेली होती? काढून घेण्यात आलेली होती. ही 1861च्या कायद्यानुसार रिटर्न वापस करण्यात आलेली होती. म्हणजे आता बघा, तर कायदा करण्याचं किंवा सत्तेचं आता इथून पुढे 2 पद्धतीने होणार. एक म्हणजे काय होतं? सत्तेचं डिव्होल्यूशन होणार होतं, सत्तेचं विकेंद्रीकरण होणार होतं. आणि दुसरं म्हणजे ही सत्ता आता हळूहळू भारतातील नागरिकांकडे येणार होती. तर विकेंद्रीकरण कसं झालं सत्तेचं? कशा पद्धतीनं आपल्याला हे विकेंद्रीकरण चालू झालेलं होतं 1861 पासून. प्रांताला सत्ता देण्यात चालू होती 1861 पासून. असं म्हणलं की प्रांतातील भारतातील जे प्रांत आहेत, बॉम्बे प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, ह्यांना कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. आणि इथून हळूहळू म्हणजे 1935चा जो कायदा आला, ह्या 1935च्या कायद्यानुसार तर कंप्लीट इंटरनल ऑटोनॉमी देण्यात आली, म्हणजे कंप्लीट अंतर्गत स्वायत्ता देण्यात आली. म्हणजे प्रांत हे पूर्णपणे स्वायत्त करण्यात आलेले होते. कशा पद्धतीनं? मग हेच पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये पण आलेलं आहे. कशा पद्धतीनं भारतामधील राज्य स्वायत्त आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं संघराज्याची अंमलबजावणी केलेली आहे, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला हा इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 किंवा हे ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, हळूहळू
सत्तेचं हस्तांतरण आता कशा पद्धतीनं भारतीय लोकांकडे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण कशा पद्धतीनं चालू झालेलं आहे बघा. आता 1892चा परिषद कायदा आला. 1892चा परिषद कायदा आला. ह्यामध्ये काय घेतलं, जी सेंट्रल म्हणजे केंद्रीय विधान परिषद आहे, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आपण त्याला म्हणतो, ही सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, ह्याची सदस्य संख्या आता वाढवण्यात आलेली आहे. आणि ही सदस्य संख्या कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 16 अशी ठेवण्यात आलेली आहे. 10 ते 16 पर्यंत बघा. कमीत कमी 10 सदस्य आणि जास्तीत जास्त 16 सदस्याची केंद्रीय विधान परिषद तयार करण्यात आली ह्यानुसार. त्यानंतर आता ह्यांना अधिकार पण ह्या विधान परिषदेला आता देण्यात आलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता बघा, बिगर सरकारी सदस्य म्हणजे आपण नॉन ऑफिशियल मेंबर, ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 नियुक्त केलेले होते. आता ह्याच्यामध्ये बिगर सरकारी सदस्य नियुक्त करण्याचं ठरलेलं आहे. तर बिगर सरकारी सदस्य जे नियुक्त करणार आहे तो कोण, गव्हर्नर जनरल करणार आहे. पहिल्यांदा जे केलेलं होतं 1861 नुसार, हे गव्हर्नर जनरलनं त्याच्या म्हणजे स्वतःच्या सद्विवेक बुद्धीनं म्हणजे स्वतःच्या डिस्क्रेशननं हे सदस्य 3 नियुक्त केलेले होते. त्या गव्हर्नर जनरलला कोणी सांगितलेलं नव्हतं की सर दिनकरराव, पतियाळाचा महाराज आणि बनारसचा राजा हे 3च निवडा. पण आता इथून पुढे मात्र गव्हर्नर जनरलला काय करायचं होतं, नामनिर्देशन करायचं होतं. आणि हे नामनिर्देशन ह्या सदस्यांचं, बिगर सरकारी सदस्यांचं, हे केंद्रीय विधान परिषदेमध्ये कोणाच्या म्हणण्यानुसार करणार होते, स्वतःच्या म्हणण्यानुसार गव्हर्नर जनरलला करता येणार नव्हतं. तर ते हे कोर्टाच्या ह्यांच्यावर करणार होतं. तर बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स आहे, त्यानंतर भारतामध्ये ज्या प्रेसिडेन्सी आहेत, जे प्रांत आहेत, ह्या प्रांतामधून प्रांतांनी म्हणजे त्यांच्या प्रांताची जी काउन्सिल असेल त्या काउन्सिलमधल्या सदस्यांनी ठरवायचं होतं की ह्या सदस्याला गव्हर्नर जनरलनं नामनिर्देशित करावं. अशा पद्धतीनं काय होणार होते, ते सदस्य ह्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह किंवा केंद्रीय विधान परिषदेमध्ये येणार होते. बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स नामनिर्देशित केलेला सदस्य येणार होता, तो गव्हर्नर जनरलला सांगणार होते हा सदस्य द्या. त्यानंतर जे प्रांतामधल्या जे विधान परिषदा होता त्या विधान परिषदेमधील सदस्यांनी दिलेला एक सदस्य येणार होता, ह्या गव्हर्नर जनरल त्याला नामनिर्देशित करणार होता. म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शनच त्या सदस्यांचं होणार होतं. पण इलेक्शन हा शब्द मात्र कुठंही नव्हता. आतापर्यंत इलेक्शन कधीही केलेलं नव्हतं, इथपर्यंत इलेक्शन नव्हतं. त्यानंतर ज्या प्रांतामधल्या ज्या ह्या होत्या विधान परिषदा, कायदे करणाऱ्या ज्या बॉड्या होत्या, ह्या ज्या विधान परिषदा होत्या ह्यांचीही सदस्य संख्या म्हणजे प्रेसिडेन्शियल ज्या प्रेसिडेन्सीमधल्या ज्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होत्या यांची पण सदस्य संख्या वाढवण्यात आलेली होती. आणि ह्याच्यावरती पण सदस्य काय होते, गव्हर्नरला तिथल्या नामनिर्देशितच करायचे होते. आणि ते कुठल्या लोकल बॉडी ज्या असतील किंवा युनिव्हर्सिटी असेल, विद्यापीठ असतील, लोकल बॉडीज असतील, त्यानंतर तिथल्या नगरपालिका, म्युन्सिपालिटीज असतील, ह्यांच्याकडून नामनिर्देशित केलेले सदस्य तिथल्या ह्याच्यामध्ये येणार होते, विधान परिषदेमध्ये येणार होते. अशा पद्धतीनं 1892च्या कायद्यानुसार काय केलं, विधान परिषद म्हणजे कायदे करणारी जी लेजिस्लेटिव्ह विंग आहे ही गव्हर्नर जनरलची, ही काय केलेली आहे, आता एक्सपांड करायला चालू केलेलं आहे, वाढवलेली आहे. इथं 10 ते 16 मेंबर झालेले आहेत, सदस्य झालेले आहेत. तर बघा, आणि आता 1892च्या आता हे जर सदस्य घेतले ह्याच्यामध्ये 10 ते 16 सदस्य आले, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मोठी झाली, हे झाली. आता ह्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला विधान परिषदेला काही अधिकारही देण्यात आले. ते अधिकार म्हणजे कोणता देण्यात आला, तर जे बजेट आहे हे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे जे शासन महसूल गोळा करतं आणि त्या महसुलाचा जो खर्च करतं, एक्सपेंडिचर करतं, ते बजेट आहे, त्या बजेटवरती डिस्कशन करण्याचा, त्या बजेटवरती प्रश्न विचारण्याचा अधिकार काय केला आहे, सदस्यांना प्राप्त झालेला आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आता ह्या विधान परिषदेचं फक्त कायदा करण्याचंच काम राहिलेलं नाही. 1861मध्ये फक्त कायदा करायचा होता, नुसतं कायद्याचं प्रपोजल आलं ते करायचं, गव्हर्नर जनरलनं जो कायदा मांडला तो कायद्याला संमती द्यायची, असं होतं. आता काय झालेलं आहे, आता ह्याचं फंक्शन वाढत चाललेलं आहे, ह्याचं कार्य वाढत चाललेलं आहे विधान परिषदेचं. ह्याच्यामध्ये आता कायदे पण येणार होते. दुसरं म्हणजे बजेट आहे, त्या बजेटवरतीही ह्याच्यामध्ये चर्चा होणार होती, कशा पद्धतीनं महसुली उत्पन्न आहे, कशा पद्धतीनं खर्च आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारणा होणार होती. आणि ती प्रश्न कुणाला विचारणार होते, तर हे गव्हर्नर जनरल आणि त्याची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्याला. कारण काय आहे,
गव्हर्नर जनरल आणि त्याचे जे कार्यकारी मंडळ आहे हेच प्रशासन पूर्ण चालवणार आहेत. ह्यालाच प्रश्न विचारणार आहेत. हे फक्त काय करणार आहेत, कायदे करणार आहेत. कायद्यानुसार चालतंय का नाही शासन आणि कशा पद्धतीने चालतंय ते प्रश्न विचारण्याचा, ते डिस्कशन करण्याचा अधिकार तिथं प्राप्त झालेला आहे 1892च्या कौन्सिल, इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार. त्यानंतर आता पुढचा आहे इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909चा. 1909चा त्याला म्हटलं जातं मोर्लेमेंटो ॲक्ट. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 आणि त्यालाच म्हटलं जातं मोर्लेमेंटो कायदा. मोर्ले कोण होता, तर मोर्ले होता त्यावेळेसचा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, म्हणजे भारत मंत्री होता त्यावेळेसचा. आणि मिंटो होता त्यावेळेसचा व्हाईसराय किंवा गव्हर्नर जनरल व्हाईसराय. तर ह्या दोघांनी हा कायदा आणलेला होता. ह्या दोघांनी एक प्रपोजल तयार केलेलं होतं आणि त्या प्रपोजलनुसार 1909चा इंडियन कौन्सिल ॲक्ट आला. हे इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909चा जो आलेला आहे ह्या कायद्यानुसार मात्र आता बघा काय झालेलं आहे. ह्या कायद्यानुसार फार मोठ्या प्रमाणात चेंजेस झालेले आहे. जी केंद्रीय सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल होती आपली कायदे करणारी बॉडी, लेजिस्लेटिव्ह कौन्सिल, हिची सदस्य संख्या प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आली. म्हणजे कोणची 16 जी होती पहिली जास्तीत जास्त 1892च्या ही 16ची डायरेक्ट 60वरती नेण्यात आली. 16ची 60वरती नेण्यात आली. आणि ज्या प्रांतामधल्या म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असेल, त्यानंतर मद्रास प्रेसिडेन्सी असेल, बंगाल प्रेसिडेन्सी असेल, हे बंगाल प्रांत असेल, ह्या प्रांतामधल्या जी कायदेमंडळं होती ह्याची ही संख्या काय केली, ह्याच्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढवण्यात आली. म्हणजे पहिले जी होती त्याच्यापेक्षा जास्त वाढवण्यात आली. आणि ही केंद्राची ही तर 60 करण्यात आली अशा पद्धतीनं. आता ह्याच्यामध्ये 1909च्या कायद्यानुसार ही 60 झाली, पण ह्याच्यामध्ये सरकारी सदस्य आणि बिगर सरकारी सदस्य म्हणजे ऑफिशियल अँड नॉन ऑफिशियल मेंबर जे आहेत, नॉन ऑफिशियल मेंबर, सरकारी आणि बिगर सरकारी सदस्य ह्यांचं जे प्रमाण आहे, सरकारी सदस्य म्हणजे कोणते, तर गव्हर्नर जनरलनं डायरेक्ट नियुक्त केलेले, त्याला आपण सरकारी सदस्य म्हणतो, हे ब्रिटिश असतील. आणि नॉन ऑफिशियल म्हणजे बिगर सरकारी सदस्य कोणते, तर आता इथं बिगर सरकारी सदस्य जे आहेत हे म्हणजे गव्हर्नर जनरलला इलेक्शन थ्रू इथं ह्याच्यामध्ये नामनिर्देशित करावे लागणार होते. म्हणजे इलेक्शन होणार होतं आणि त्या इलेक्शन थ्रू ह्या कायदेमंडळामध्ये हे 60मधले काही नॉन ऑफिशियल मेंबर होते ते बसणार होते. तर हे इथं ह्या 60मधील हे जे सरकारी सदस्य ह्यांची संख्या जास्त होती, बिगर सरकारी सदस्य कमी होते. पण प्रांतामध्ये मात्र तसं नव्हतं. प्रांतामध्ये थोडेफार जास्त चेंजेस झाले. प्रांतामध्ये जास्त प्रमाणात बिगर सरकारी सदस्य घेण्यात आले. सरकारी ऑफिशियल मेजॉरिटी ही काय केली, कमी करण्यात आली. म्हणजे ऑफिशियल मेजॉरिटी ठेवण्यातच आली नाही तिथं. बिगर सरकारी नॉन ऑफिशियल मेजॉरिटी तिथं झाली. आता इथं 60 मेंबर होते ह्याच्यापैकी. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि हे म्हणजे निवडून जे सदस्य ह्याच्यामध्ये येणार होते ते कशा पद्धतीने येणार होते हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये मुस्लिमांसाठी, मुस्लिम कम्युनिटी जी आहे ह्या मुस्लिम कम्युनिटीसाठी काय केलं, सेपरेट इलेक्टोरेट तयार केलं. सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय केलं, तर मुस्लिम जे सदस्य ह्याच्यामध्ये निवडून येणार होते ह्यांना सेपरेट रिप्रेझेंटेशन देण्यात आलं, सेपरेट प्रतिनिधित्व देण्यात आलं. कसं, तर मुस्लिम सदस्य जे निवडून येणार होते ह्यांना फक्त निवडून देणार होते मुस्लिम सदस्यच. म्हणजे त्यांच्यामधूनच मुस्लिम जे नागरिक आहेत ह्या मुस्लिम नागरिकामधून निवडून येणारे मुस्लिम सदस्य ह्याच्यामध्ये येणार होते. आणि हे कम्युनल म्हणजे जातीय पद्धतीनुसार प्रतिनिधित्व देण्याची पद्धत ह्या मोर्लेमेंटो कायद्यानुसार तयार झाली. आणि ह्याचा फार प्रचंड असा परिणाम म्हणजे काय झाला, तर भारताचं पार्टिशन म्हणजे भारताची विभागणी होण्यामध्ये झालेलं आहे. तर हे फार ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतं. कम्युनल रिप्रेझेंटेशन इथं देण्यात केलं. आणि हे कम्युनल रिप्रेझेंटेशन इथून पुढच्या कायद्यामध्ये वाढवण्यातच आलेलं आहे. ब्रिटिशांनी हे काय केलेलं आहे, इथून पुढच्या कायद्यामध्ये ह्या कम्युनल रिप्रेझेंटेशनमध्ये हळूहळू काय केलेली आहे,
वाढ केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा मुस्लिमांना दिलं आणि त्यानंतर पुढच्या कायद्यामध्ये परत मुस्लिम सोडले, परत त्याच्यामध्ये युरोपियन आणले, अँग्लो इंडियन आणले, युरोपियन ख्रिश्चन आणले. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, रिप्रेझेंटेशन देण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा कायदा जो आहे आणि त्यानंतर ह्या 1909च्या कायद्यामध्ये बघा, आता अजून एक महत्त्वपूर्ण घडामोड काय केलेली आहे, तर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ह्याच्यामध्ये एकतर कायदेमंडळाची संख्या 16वरून 60 केली, ही वाढवली. दुसरे म्हणजे ह्याच्यामध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन आणलं, मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं कम्युनल बेसिसवरती. त्यानंतर व्हाईसरायची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, ही जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे पूर्ण प्रशासन जे पाहत होती, म्हणजे मंत्रिमंडळा टाईप एक्झिक्युटिव्ह कार्यकारी जे मंडळ आहे, कार्यकारी परिषद आहे व्हाईसरायची, ह्या गव्हर्नर जनरलच्या किंवा व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेमध्ये आता भारतीयांना पण प्रतिनिधित्व देण्यात चालू केलेलं आहे इथून पुढे. तर पहिलं प्रतिनिधित्व दिलेलं होतं सत्येंद्र प्रसाद सिन्हा. सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना लॉ मेंबर म्हणून प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती, व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती. हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे मॉन्टेगू चेम्सफोर्ड रिफॉर्म किंवा मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा 1919चा. हा मॉन्टेगू चेम्सफोर्ड ॲक्ट 1919चा आहे. ह्यालाच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, भारत शासन कायदा म्हटलं. आतापर्यंत 1909 पर्यंतचे जे कायदे होते त्याला इंडियन काउन्सिल ॲक्ट म्हटलं होतं. 1919 आणि 1935 ह्या कायद्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट म्हटलेलं आहे, भारतीय शासन कायदा म्हटलेला आहे 1919चा. तर ह्यावेळेस हा कायदा बनवण्यासाठी बघा, त्यावेळेसचा भारत मंत्री होता मॉन्टेगू आणि व्हाईसरॉय होता चेम्सफोर्ड, म्हणून ह्याला मॉन्टफोर्ड कायदा पण म्हटलं जातं किंवा मॉन्टेगू चेम्सफोर्ड रिफॉर्म असं पण म्हटलं जातं. कारण त्यावेळेचा भारत मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होता मॉन्टेगू, लॉर्ड मॉन्टेगू, आणि व्हाईसरॉय होता चेम्सफोर्ड, म्हणून ह्याला मॉन्टेगू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हटलं जातं. तर हे फार महत्त्वाचा रिफॉर्म आहे 1919चा. त्यावेळेस स्वराज्य म्हणजे ब्रिटिश शासनाअंतर्गत भारतीयाला स्वातंत्र्य देण्याची मागणी जोर धरत होती आणि त्यामुळं ब्रिटिशांनी काय म्हटलं होतं की आता इथून पुढे जबाबदार शासन पद्धती लागू केली जाईल. जबाबदार शासन पद्धती म्हणजे नेमकं काय, तर जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय, भारतीय नागरिकांमधून जे आता कायदेमंडळामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहेत, ह्या सदस्यांचं एक मंत्रिमंडळ तयार केलं जाईल त्याच सदस्यांचं, आणि त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून म्हणजे भारतातील लोकांच्याच माध्यमातून भारताचा कारभार चालवला जाईल. त्याला जबाबदार शासन पद्धती. हे ब्रिटिशांचं धोरण आहे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत. असं ब्रिटिश संसदेमध्ये मॉन्टफोर्ड म्हणजे मॉन्टेगू, लॉर्ड मॉन्टेगू ह्यांना मांडलेलं आहे 1917 सालीच ते मांडलं होतं, आणि त्यानुसार हा 1919चा ॲक्ट तयार करण्यात आला, हा कायदा तयार करण्यात आला. हा फार महत्त्वाचा आहे. तर ह्या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारताची जी संसद आहे म्हणजे कायदे करणारी बॉडी आहे आता, जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती, ही केलेली आहे बायकॅमरल. बायकॅमरल म्हणजे काय आहे, द्विग्रही शासन मंडळ तयार केलेलं आहे. द्विग्रही म्हणजे दोन ग्रहाचं. इथं संसद जी आहे, आता ह्याला संसद म्हणता येणार नाही, कायदेमंडळ म्हणू आपण ह्याला. हे कायदेमंडळ जे आहे, हे कायदेमंडळ हे द्विग्रही कायदेमंडळ तयार केलं. ह्या द्विग्रही कायदेमंडळामध्ये काय होतं, एक म्हणजे वरिष्ठ सभागृह होतं, वरिष्ठ, आणि दुसरं होतं कनिष्ठ सभागृह. ह्याला म्हणतो अप्पर हाऊस, आणि हे केलं होतं लोअर हाऊस. तर हे वरिष्ठ सभागृह होतं त्याला म्हटलं आहे काउन्सिल ऑफ स्टेट, काउन्सिल ऑफ स्टेट, आणि ह्याला म्हटलं आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हे तयार करण्यात आलं. द्विग्रही शासन बायकॅमरल लेजिस्लेटर तयार करण्यात आलं. वरिष्ठ सभागृह काउन्सिल ऑफ स्टेट, आणि हे जे आहे हे तयार केलेलं होतं 60 सदस्यांचं.
60 सदस्य आणि हे जे तयार केलेलं होतं हे 144 सदस्यांचं तयार होतं. 60 आणि 144 सदस्यांचं. हे लोअर हाऊस होतं, कनिष्ठ सभागृह, आणि हे वरिष्ठ सभागृह. तर ह्याच्यामध्ये 60 सदस्यापैकी 34 सदस्य जे होते हे 34 सदस्य कुठले असतील, इलेक्टेड असतील, म्हणजे गैर सरकारी बिगर सरकारी असतील, नॉन ऑफिशियल मेंबर असतील. म्हणजे आता बघा, ऑफिशियल मेजॉरिटी जी मेंटेन केलेली होती 1909च्या कायद्यानुसार ही घालवण्यात आली आणि आता बिगर सरकारी ही मेजॉरिटी, नॉन ऑफिशियल मेजॉरिटी आणण्यात आली. 60 पैकी वरिष्ठ सभागृहातले 34 सदस्य जे आहेत हे निवडून आलेले असतील आणि 144 पैकी इथं 104 सदस्य इथं निवडून आलेले असतील. अशा पद्धतीनं हे द्विग्रही कायदेमंडळ तयार करण्यात आलं. आणि प्रांतामध्ये जे प्रांत होते, मुंबई बॉम्बे प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल, त्यानंतर ह्याचं प्रांत असेल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स असेल, युनायटेड प्रोव्हिन्स असेल, असे जे प्रांत होते ह्या प्रांतामध्ये काय केले, दुहेरी शासन पद्धती आणण्यात आली. त्याला आपण काय म्हटलं, डायआर्की म्हणतो, दुहेरी शासन पद्धती. ही दुहेरी शासन पद्धती कशी होती, तर ह्या 1919च्या कायद्यानुसार काय केलं, 2 कायदेमंडळं तयार केलेली आहेत. काउन्सिल ऑफ स्टेट, वरिष्ठ सभागृह, ह्याला राज्यसभा आताच्या ह्याच्यामध्ये, किंवा ह्याला राज्यसभा म्हणू शकतो, किंवा ह्याला विधान परिषद म्हणू शकतो, किंवा ही तर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, ह्याला विधानसभा म्हणू शकतो. असे 2 सभागृह तयार केले. 2 सभागृह केल्यानंतर ह्या कायद्या अंतर्गत जे नियम तयार केलेले होते ह्या नियमामध्ये काय केलं, तर 2 प्रकार, ही जे केंद्र सरकारकडं किंवा हे राज्य कारभारा संबंधी जे विषय आहेत हे विषयाची विभागणी करण्यात आली. आणि ही विभागणी कशी करण्यात आली, ती म्हणजे 2 प्रकारच्या सूच्या तयार करण्यात आल्या, लिस्ट तयार करण्यात आली. एक म्हणजे केंद्र सरकारकडे असणारी केंद्र सूची आणि प्रांताकडे असणारी प्रांत सूची तयार करण्यात आली. आणि ह्या प्रांत सूची जी तयार करण्यात आलेली आहे ह्या प्रांताकडं काय विषय देण्यात आले, असे विषय देण्यात आले की त्या विषयाची पण विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार ही डायआर्की आणलेली आहे. प्रांताकडे जे विषय आहेत ते विषय 2 पद्धतीनं विभागले. ते 2 म्हणजे एक आहे राखीव विषय, जे विषय गव्हर्नर जनरल आणि त्याची जो गव्हर्नर आहे प्रांतामधला ती आणि त्याची कार्यकारी परिषद आहे त्यांच्याकडे असणार होते. हे त्यांच्या माध्यमातून त्या विषयात संबंधीचं प्रशासन चालवण्यात येणार होतं. आणि दुसरे म्हणजे राखीव, ह्याला रिझर्वड सब्जेक्ट म्हणतो, रिझर्वड. आणि दुसरे होते सोपिव सब्जेक्ट, ह्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफर्ड. आणि हे ट्रान्सफर्ड सब्जेक्ट होते. ह्या ट्रान्सफर्ड केलेल्या सब्जेक्ट जे होते, हे जे विषय होते हे मंत्रिमंडळाच्या सहाय्यानं गव्हर्नर कारभार पाहणार होता त्या विषयाचा. तर म्हणजे ह्याच्यामध्ये प्रांतामध्ये काय करण्यात आलेलं होतं, मंत्रिमंडळ आणलेलं होतं. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे प्रांतामधली, हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे अधिकार कमी करण्यात आलेले होते आणि त्या अधिकार फक्त आता रिझर्व सब्जेक्टच्या बाबतीत ठेवण्यात आलेले होते. आणि जे ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट होते हे प्रांताच्या कायदेमंडळामध्ये जे सदस्य नियुक्त झालेले होते, निवडून गेलेले होते, त्या निवडून गेलेल्या सदस्यांच्या मधून एक मंत्री नियुक्त केला जाणार होता आणि त्या मंत्र्याकडून, त्या मंत्र्याच्या माध्यमातून गव्हर्नर काय करणार होता, त्या ट्रान्सपोर्ट सब्जेक्टचा कारभार पाहणार होता. अशा पद्धतीचे ते सब्जेक्ट होते. अशा पद्धतीची व्यवस्था 1919च्या ॲक्टनं आणण्यात आलेली आहे. तर जे केंद्रामध्ये हे बायकॅमरल लेजिस्लेटर तयार केलेलं होतं, द्विग्रही कायदेमंडळ तयार केलेलं होतं. ह्या द्विग्रही कायदेमंडळाचा अजून एक फायदा असा झाला की एक नवीन ऑफिस तयार करण्यात आलं आणि ते ऑफिस म्हणजे ते होतं स्पीकरचं. आतापर्यंत जे कायदेमंडळ होतं, कायदा तयार करत होता, त्या कायद्याला प्रिसाईड करण्याचं म्हणजे त्या कायदे तयार करणारी जी बॉडी बसत होती त्याचा प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा जो अध्यक्ष होता तो गव्हर्नर जनरल बसत होता. आता स्पीकर हे पद तयार करण्यात आलं, त्याला प्रेसिडेंट हे नाव देण्यात आलं, स्पीकर. तर जो अध्यक्ष तयार झालेला होता तो पहिला स्पीकर होता फ्रेडरिक व्हाईट आणि त्यानंतर आपल्या भारतातला स्पीकर तयार झालेला होता, तो भारतीय स्पीकरचं नाव आहे विठ्ठलभाई पटेल. हे दुसरा स्पीकर होता आपल्याला. पहिला स्पीकर होता फ्रेडरिक व्हाईट
आणि दुसरा विठ्ठलभाई पटेल अशा पद्धतीने. त्यानंतर अजून ह्या 1919च्या कायद्यानुसार काय केलं तर जे प्रांतामध्ये मंत्री परिषद वगैरे आता तयार होणार होती, डायरकी येणार होती, रिझर्व्ह सब्जेक्ट होते जे गव्हर्नर जनरल त्याचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या माध्यमातून पाहणार होता, आणि जे ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट होते जे सोपीव सब्जेक्ट होते जे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार गव्हर्नर जनरल काम पाहणार होता. तर ह्यासाठी लागणारं जे फायनान्स आहे, वित्त आहे, जो पैसा आहे, तो पैसा उभा करण्यासाठी जे काही विषय आहेत ते ह्यांना देण्यात आलेले होते, प्रांताला देण्यात आलेले होते. आणि त्यानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जे बजेट होतं ते बजेट केंद्र शासनाकडे होतं, ते बजेट आता ह्या प्रांतांना पण तयार करण्याची मुभा देण्यात आलेली होती. म्हणजे बजेट आता प्रांताकडे पण, प्रांत त्यांच्या प्रांताचं बजेट तयार करणार होते. म्हणजे बजेटचं पण डिव्हिजन झालं. आता केंद्र पण बजेट तयार करणार होतं, प्रांत पण बजेट करणार होतं. प्रांताला टॅक्स लावण्याचा अधिकार होता त्यांच्या विषयानुसार, त्यांच्या कार्यकक्षेमध्ये जे विषय असतील त्या विषयानुसार प्रांत काय करणार होते, टॅक्स लावणार होते. आणि त्या टॅक्स लावून जे महसूल किंवा जे उत्पन्न गोळा करणार होते त्या उत्पन्नानुसारच त्यांचा खर्च करणार होते आणि त्याच्यानुसार ते बजेट तयार करणार होते. त्यानंतर बघा हे बजेट डिस्कशन करण्याचा हे पण अधिकार देण्यात आले. दुसरं म्हणजे आता जे कम्युनल रिप्रेझेंटेशन होतं 1909च्या ॲक्टनुसार मुस्लिमांना देण्यात आलेलं होतं, हे कम्युनल रिप्रेझेंटेशन अजून वाढवण्यात आलं 1919च्या ॲक्टमध्ये. आणि ते कम्युनल रिप्रेझेंटेशन जे आहे हे आता शीख ह्या समाजाला पण देण्यात आलं, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, युरोपियन एवढ्या ह्यांना हे कम्युनल रिप्रेझेंटेशन देण्यात आलं. त्यानंतर बघा जे वरिष्ठ सभागृह आहे 60 सदस्याचं तयार केलेलं होतं आणि कनिष्ठ सभागृह 144 सदस्याचं. तर ह्याच्यामध्ये जे मताधिकार कोण निवडून देणार, ह्याच्यामधले 60 सदस्य, ह्याच्यामध्ये 60 पैकी 34 सदस्य निवडून जाणार होते आणि त्याचे 144 पैकी 104 सदस्य निवडून जाणार होते. तर हे कोण देणार होतं, कुणाला मताधिकार देण्यात आलेला होता, तर वरिष्ठ सभागृहामध्ये मॅक्झिमम प्रमाणात मताधिकार जो आहे हा मताधिकार कोणाला देण्यात आलेला होता, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे, म्हणजे जे लँडलॉर्ड आहेत, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे, जी श्रीमंत माणसं आहे, धनिक माणसं आहे, ह्यांना ह्याच्यामध्ये मताधिकार देण्यात आला. आणि तिकडला मताधिकार हा एज्युकेशन असेल, टॅक्स जो कोण जास्त देत असेल त्याच्यानुसार तो मताधिकार देण्यात आलेला होता. असा हा 1919चा ॲक्ट होता. आणि ह्यानंतर जो ॲक्ट आला आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा आहे. हा 1935चा जो ॲक्ट आहे आता इथून पुढचा, तो 1935चा ॲक्ट सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्या 1935च्या कायद्यामधला बराचसा भाग भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेला आहे. तर हा 1935चा ॲक्ट येण्यापूर्वी काय घटना झाल्या होत्या हे फार महत्त्वाचं आहे. तर 1919चा ॲक्ट जो आहे ह्याच्यामध्येच असं एक प्रोव्हिजन देण्यात आलेलं होतं की 10 वर्षानंतर ह्या कायद्याचं पुनरावलोकन करण्यात येईल आणि त्यासाठी एक कमिशन नेमण्यात येईल, एक आयोग स्थापन करण्यात येईल 10 वर्षानंतर पुनरावलोकन करण्यासाठी. तर तो आयोग 10 वर्षानं म्हणजे 1919ला कायदा आला, 1921ला लागू झाला, पण 1919चा 1929मध्ये आयोग नेमायला पाहिजे होता, पण तो 2 वर्ष आधीच म्हणजे 1927मध्ये नेमण्यात आला आणि त्याचं नाव आहे सायमन कमिशन. तर तो सायमन कमिशन 2 वर्ष आधीच नेमण्यात आला. त्या सायमन कमिशनमध्ये सगळे मेंबर जे होते ते ब्रिटिश होते, त्यामुळे भारतीयांनी त्याच्यावरती सायमन कमिशनवरती बहिष्कार टाकला आहे हे आपल्याला माहीत आहे. सायमन कमिशननं अहवाल दिला 1930 साली आणि 1930 साली अहवाल दिल्यानंतर ही जी दुहेरी शासन पद्धती प्रांतामध्ये तयार केलेली होती ही पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आली, ही चुकीची आहे, हे काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला सायमन कमिशननं. सायमन कमिशननं जो अहवाल दिला त्याच्यावरती 1930ला जो अहवाल दिला त्याच्यावरती 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या, त्याला गोलमेज परिषदा म्हणतो. आणि त्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रिटिश होते, ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधी होते, ब्रिटिश भारतामधले प्रतिनिधी होते. त्यानंतर भारतामध्ये जी संस्थानं आहेत, आतापर्यंत संस्थानाचा कुठेही उल्लेख नव्हता, आता संस्थानं ज्याच्यावरती ब्रिटिशांचं इनडायरेक्ट राज्य होतं त्याला आपण सुझेरायनिटी म्हणतो, ते इनडायरेक्ट राज्य होतं. ह्याचं एक फेडरेशन तयार करण्याचं ठरलं. म्हणजे कुणाचं फेडरेशन तयार करायचं,
तर भारत जो आहे ह्या भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये वरती काय ब्रिटिशाचं डायरेक्ट राज्य नाही, काही संस्थान आहे त्या संस्थानांना घ्यायचं होतं आता सोबत, आणि संस्थान आणि ब्रिटिश भारत यांचं मिळून एक फेडरेशन संघराज्य तयार करायचं होतं. ते संघराज्य तयार करण्यासाठी त्यांनाही बोलवण्यात आलं संस्थानिकाला, आणि अशा पद्धतीने 3 गोलमेज परिषदा झाल्या, 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या. ते 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर एक व्हाईट पेपर काढण्यात आलं, श्वेतपत्रिका काढण्यात आली. त्यानंतर त्या श्वेतपत्रिकेवरून परत एक जॉईंट सिलेक्ट कमिटी ब्रिटनच्या पार्लमेंटची बसवण्यात आली, आणि त्या जॉईंट सिलेक्ट कमिटीच्या रिकमेंडेशननुसार 1935चा हा कायदा आणण्यात आला. त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट भारतीय शासन कायदा 1935 म्हटलं जातं. त्याच्या आधी 1932ला ब्रिटनचा प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा केला. आतापर्यंत जातीनुसार प्रतिनिधित्व मुस्लिमांना देण्यात आलं होतं, शिखांना देण्यात आलं होतं, अँग्लो इंडियनला देण्यात आलं होतं, त्यानंतर इंडियन ख्रिश्चन जे होते त्यांना देण्यात आलेलं होतं, आणि अँग्लो इंडियन, इंडियन ख्रिश्चन, शीख, युरोपियन यांना देण्यात आलेलं होतं. हे प्रतिनिधित्व वाढवून त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस जे आहेत, म्हणजे जे दलित समाज आहे, शेड्यूल कास्ट आहेत, अनुसूचित जातीमधले जे लोक आहेत यांनाही सेपरेट प्रतिनिधित्व देण्याचा जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932 साली जाहीर केला. आणि ह्या जातीय निवाड्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी पुण्यातील येरवडा जेलमध्ये उपोषण केलं. त्यानुसार पुन्हा पॅक्ट झाला, त्याला आपण पुणे करार म्हणतो, आणि त्या पुणे करारानुसार अनुसूचित जातींना हा राखीव मतदारसंघ देण्यात आले. म्हणजे त्यांना फक्त अनुसूचित जातीचेच लोक निवडून देणार नाहीत, तर राखीव मतदारसंघ म्हणजे पूर्ण हिंदूचे लोक, म्हणजे ते वरच्या वर्गातले असतील किंवा खालच्या वर्गात असतील, ह्यांचं मिळून एक मतदारसंघ बनवण्यात येईल, आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रतिनिधित्व म्हणजे राखीव स्वरूपात उभा करण्यात येईल. असं राखीव मतदारसंघ देण्यात आला, आणि 1935चा कायदा अंमलात आला. आता हे 1935चा कायदा फार महत्त्वाचा आहे. फार महत्त्वाचा का, तर ह्यानं एक ऑल इंडिया फेडरेशन तयार केलेलं होतं. ऑल इंडिया फेडरेशन होतं ते कोणाकोणाचं होतं, तर बघा ह्याच्यामध्ये फेडरेशन किंवा कायदे मंडळ होतं. ते ऑल इंडिया फेडरेशन तयार केलेलं होतं. भारतातील जे संस्थानं आहेत हे संस्थानं आणि ब्रिटिश भारत, म्हणजे ज्या भारतावरती ब्रिटिशांचं डायरेक्ट राज्य आहे, ह्या दोन्हीचं मिळून काय केलं, एक फेडरेशन तयार केलं. फेडरेशन त्याला आपण संघराज्य म्हणतो. हे संघराज्य तयार करण्यात आलं, आणि हे जे संघराज्य आहे, फेडरेशन आहे, हे कशा पद्धतीनं होतं बघा, तर हे पण द्विग्रही होतं. 2 ह्याच्यामध्ये ग्रह होते. बायकॅमरल लेजिस्लेटर होतं. त्याला एकाला म्हटलं जातं काउन्सिल ऑफ स्टेट किंवा राज्यसभा. हे वरिष्ठ सभागृह असणार होतं, वरिष्ठ सभागृह, राज्यसभा किंवा काउन्सिल ऑफ स्टेट, आणि दुसरं फेडरल असेंब्ली. विधानसभा आपण म्हणू. तर ह्या राज्यसभेमध्ये ह्या संस्थानं जे आहेत, हे संस्थानं आणि ब्रिटिश भारत ह्यांचे प्रतिनिधी मिळून हे बनलेलं होतं. तर संस्थानाचे ह्याच्यामध्ये 104 प्रतिनिधी आणि ब्रिटिश भारताचे 156 प्रतिनिधी, असं एकूण 260 सदस्यांचं हे राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सभागृह केलं होतं. आणि हे कंटिन्युअस असणार होतं हे सभागृह. म्हणजे ह्याच्यामधले जे सदस्य आहेत ह्याची लाईफ जी आहे ही काय 5 वर्षे 2 वर्षे किंवा 3 वर्षे अशी असणार नव्हती. हे कंटिन्यू चालू होतं. ह्याच्यामधले जे सदस्य होते दर 3 वर्षांनी 1/3 सदस्य काय होणार होते, निवृत्त होणार होते. आणि हे फेडरल जी असेंब्ली होती ह्याच्यामध्ये पण संस्थानाचे काही प्रतिनिधी आणि ब्रिटिश भारताचे काही प्रतिनिधी ह्याची मिळून होती. तर संस्थानाचे ह्याच्यामध्ये 125 प्रतिनिधी आणि ब्रिटिशांचे 250 प्रतिनिधी असे मिळून 375 सदस्यांची ही काय झाली फेडरल असेंब्ली तयार करण्यावरती आली होती. आणि अशा पद्धतीनं हे कनिष्ठ सभागृह होतं आणि हे वरिष्ठ सभागृह होतं. असं भारतीय कायदेमंडळ तयार करण्यात आलं ह्याच्यानुसार 1935च्या कायद्यानुसार. तर
हे जे कायदेमंडळ 1935च्या कायद्यानुसार हे द्विग्रही तयार केलेलं होतं. असंच प्रांतामध्ये पण द्विग्रही कायदेमंडळ म्हणजे 6 प्रांतामध्ये द्विग्रही कायदेमंडळ तयार करण्यात आलं होतं. आणि दुसरं म्हणजे काय, ह्याच्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्ता प्रदान करण्यात आली. प्रांतिक स्वायत्ता म्हणजे काय, प्रांतामध्ये जे सदस्य असतील हे प्रांतामधले सदस्य निवडून येणार होते आणि ते सदस्य निवडून आलेल्या सदस्यांमधून मंत्रिमंडळ तयार होणार होतं आणि त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार गव्हर्नर तिथला कारभार पाहणार होता. अशा पद्धतीनं तिथले प्रांतामध्ये प्रांतिक स्वायत्ता तयार करणार होती. आणि प्रांतामधली ही प्रांतिक स्वायत्ता 1937 पासून 1939 पर्यंत अस्तित्वात होती. प्रांतिक स्वायत्ता हे झालेली होती. त्यानंतर हे जे फेडरेशन अशा पद्धतीने 1935च्या कायद्यानुसार घातलेलं होतं, हे ब्रिटिश संस्थानांनी नकार दिल्यामुळं हे फेडरेशन कधी अस्तित्वात आलंच नाही. हा पार्ट कधी अस्तित्वात आला नाही. प्रांतिक स्वायत्तेचा म्हणजे प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धती घालून देण्यात आली होती आणि त्या जबाबदार शासन पद्धती मात्र अस्तित्वात आली. 1937 पासून 1939 पर्यंत ती प्रांतिक स्वायत्ता अस्तित्वात होती. त्यानंतर दुसरं, ह्या कायद्यानुसार 1935च्या कायद्यानुसार अजून महत्त्वाचं प्रोव्हिजन म्हणजे काय होतं तर सूच्या जे विषय होते जे 1919च्या ॲक्टनुसार केंद्रसूची राज्यसूची अशा पद्धतीने विभागण्यात आलेले होते. हे विषय ह्याच्यामध्ये 3 सूचीमध्ये तयार करण्यात आले. एक म्हणजे केंद्रसूची, दुसरी प्रांताची जी होती त्याला आपण राज्यसूची म्हणू किंवा प्रांतसूची म्हणू, आणि एक दुसरी सूची होती म्हणजे ह्या दोन्हीलाही त्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार होता, ती म्हणजे समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट, समवर्ती सूची. अशा पद्धतीने ह्या 3 सूच्या तयार करण्यात आल्या. केंद्र सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार फक्त केंद्राला होता. राज्य सूचीमधील किंवा प्रांत सूची जी आहे त्याच्यामध्ये कायदे करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला होता. आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्रही कायदे करू शकत होतं आणि राज्यही कायदे करू शकत होतं. अशा दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. अशा पद्धतीची ती सूची तयार करण्यात आलेली होती. तर या कारण ह्या 3 सूच्या का महत्त्वाच्या आहेत तर ह्या सूचींचा वापर करूनच ह्याचाच वापर भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या 1935 मधल्या आहेत तशा सूच्या घेण्यात आलेल्या आहेत. हे इंडियन कौन्सिल ॲक्ट 1935. जर जे फेडरेशन म्हणजे संघराज्य तयार करायचं होतं संस्थान आणि ब्रिटिश भारताचं, हे कधीही अस्तित्वात आलेलं नव्हतं. हा 1935चा कायदा होता. त्यानंतर पुढचा कायदा म्हणजे डायरेक्ट 1935 नुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा आला 1947चा, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. तर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट त्यावेळेसचा ब्रिटिश पंतप्रधान होता क्लेमंट ॲटली. याने 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषणा केली की 30 जून 1948 पूर्वी ब्रिटिश हा भारत देश सोडून जाणार आहेत. त्यानंतर 3 जूनला परत अजून घोषणा झाली की भारतामधील जे जबाबदार नागरिक असतील, जबाबदार लोक असतील, त्यांच्या हातामध्ये शासन सोडून ब्रिटिश हे 30 जून 1948 पूर्वी निघून जाणार आहेत. त्यानंतर 3 जूनलाच माउंटबॅटननं पार्टिशन प्लॅन मांडला आणि त्या पार्टिशन प्लॅननुसार भारत आणि पाकिस्तान असे 2 डॉमिनियन राज्य तयार करण्यात आली. आणि यानुसार परत पुढे ब्रिटिश संसदेमध्ये 4 जुलै 1947ला हा इंडियन इंडिपेंडन्स बिल जे आहे, भारतीय स्वातंत्र्याचं विधेयक सादर करण्यात आलं आणि त्याला 17 जुलै 1947ला मान्यता ब्रिटनच्या महाराणीनं किंवा सम्राटानं मान्यता त्याला दिली आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अस्तित्वाला आला. या कायद्यानुसार काय झालं की भारत हा पूर्ण सार्वभौम एक राज्य तयार झालं. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालून दिलेलं की आता ब्रिटनचा भारतावरती काहीही संबंध राहिलेला नाही. त्यानंतर भारतामध्ये जी संस्थानं असतील त्याच्यावरचं ब्रिटनचं आधिपत्य जे होतं सुझेरायनिटी हे पण काय केलं, काढून घेण्यात आलं. जे करारनामे ह्याच्याबरोबर केलेले होते आदिवासी ट्रायबल एरिया जे असतील त्या ट्रायबल एरियावरचे हे करारनामे संपुष्टात आले ह्या कायद्यानुसार. या कायद्यानुसार अजून काय आलं की जे 2 डॉमिनियन राज्य केलेले आहेत भारत आणि पाकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तान, ह्या 2 डॉमिनियन राज्यासाठी एक गव्हर्नर जनरल असन आणि हा गव्हर्नर जनरल हा ब्रिटिश सम्राट नियुक्त करेल. आणि हा गव्हर्नर जनरल जो आहे जिथलं
मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं काम करेल. इथून पुढे ब्रिटनवरचा कोणताही कायदा भारताला लागू असणार नव्हता किंवा लागू राहणार नव्हता. त्यानंतर जे भारताचं जे म्हणजे भारताची जी संविधान सभा आहे जी 9 डिसेंबर 1946 रोजी तयार झालेली होती, ही संविधान सभा नवीन भारताचं संविधान लागू होईपर्यंत कायदेमंडळ म्हणून भारताचं कामकाज पाहणार होती. अशा पद्धतीनं हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. तर ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपली ह्याच्यासाठीची, आपले भारताचं संविधान समजून घेण्यासाठी. यानंतर आपण स्टेप बाय स्टेप भारताचं संविधान कशा पद्धतीनं आहे, कशा पद्धतीनं ह्याची सुरुवात झाली, काय काय त्याच्यामध्ये घटना आहे, कशा पद्धतीनं भारताचा राज्यव्यवस्था चालते हे पाहणार आहोत. तर त्यासाठी हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अतिशय महत्त्वाचं होतं.